Hello dear students, 12th standard computer science paper 2. Coming to the last and the very important chapter called as networking technology. रॅपिड रिव्हिजन लेक्चर सिरीज मधला हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. मी तुमचा पहिला चॅप्टर दॅट इज इंट्रोडक्शन अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रोप्रोसेसर 8085 पासून लास्ट चॅप्टर पर्यंत सगळं कंप्लीट केले. CS2 मी हा पूर्ण कव्हर केलंय. एवढं जर तुम्ही बघून गेलात ना एक्झामला, मी जे सांगितलं तेवढं फॉलो करून गेलात ना, सगळे व्हिडिओज बघून तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स काढले असतील, तर माझी गॅरंटी तुम्हाला की तुम्ही 200 म्हणजे CS2 मध्ये स्पेशली आउट ऑफ मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता इन युअर बोर्ड एक्झाम. ठीक आहे. तर आज आपण एक लास्ट चॅप्टर डिस्कस करतोय, चॅप्टर नंबर 4. हा शेवटचा चॅप्टर आपला CS2 मधला लाईक नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. आता नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा चॅप्टरचा वेटेज तुम्हाला माहित असेल. हा चॅप्टरचा वेटेज जर तुम्ही बघितला, द चॅप्टर वेटेज ऑफ 4, चॅप्टर नंबर 4, ऍक्च्युली हा चॅप्टर नंबर 5 आहे. हा बरोबर, चॅप्टर नंबर 4 आपला मायक्रो कंट्रोलर होता ना, बरोबर. इथे ऍक्च्युली काय पाहिजे होता, इथे चॅप्टर नंबर 5 पाहिजे होता. चॅप्टर नंबर 4 नाही, चॅप्टर नंबर 4 तर कोण आहे? चॅप्टर नंबर 4 तर आपला मायक्रो कंट्रोलर झाला ना, बरोबर की नाही? अरे आठवलं की नाही? चॅप्टर 5 आहे. हा बरोबर, ठीक आहे. सो हा चॅप्टर नंबर 5 आहे. सो दिस इज अ चॅप्टर 5 कॉल्ड ॲज नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज. सो नेटवर्किंग टेक्नॉलॉजी, नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज, ठीक आहे. शेवटचा चॅप्टर आहे. आता हा चॅप्टरचा वेटेज ऍक्च्युली आहे 18 मार्क्स. हाऊ मेनी मार्क्स? 18 मार्क्स. पण तुम्ही पेपर अटेम्प्ट करू शकता ऑफ 14 मार्क्स. येस, यू कॅन राईट द पेपर ऑफ 14 मार्क्स. आता ज्या लोकांना भीती वाटते ना रे मायक्रो प्रोसेसर 8085 पासून, मायक्रो प्रोसेसर 8085 पासून ज्या लोकांना भीती वाटतो, तर ते लोक हा चॅप्टर नीट करून जा. कारण पहिल्या चॅप्टर मध्ये तुमचं तेवढं कॉन्फिडन्स येत नसेल, तर तुम्ही पहिल्या चॅप्टरच्या क्वेश्चन्सला तुम्ही ऑप्शन मध्ये टाकून तुम्ही नेटवर्किंग टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. पण असं करायचं नाही. आपल्याला प्रिपेअर करताना हा तुम्ही माझं एक स्टेटमेंट नेहमी आहे का, मी ऑफलाईन क्लासमध्ये पण CS चे मला नेहमी सांगतो, कोणताही चॅप्टर ऑप्शन मध्ये टाकायचं नाही. जे काही चॅप्टर आहेत ना सगळं करून जायचं. आणि एक्झामिनेशन हॉलमध्ये ज्यावेळेस तुमच्या हातात तुमचा क्वेश्चन पेपर असतो ना, त्यावेळेस तुम्ही डिसाईड करायचं की कोणतं क्वेश्चन मी अटेम्प्ट करणार आहे आणि कोणत्या क्वेश्चनला मी ऑप्शन मध्ये टाकणार आहे. आत्ताच जर तुम्ही माइंडसेट बनवलं की हा बाबा आपल्याला या चॅप्टर मधनं 18 मार्क्स भेटतो ना, आता याच्या अल्टरनेट मध्ये आपण चॅप्टर 1, चॅप्टर 3 याला आपण स्किप करू शकतो, असं तुमच्या डोक्यात आत्ता तुमच्या डोक्यात थॉट आलं, तर तुम्ही हा चॅप्टर करणार पण नाही. समजतंय का? तर असं करू नका. हा चुकीचा कन्सेप्ट ऍक्च्युली. एखादा क्वेश्चन एखादा इथून अनएक्सपेक्टेड आला, तर मग तुम्हाला हेच चॅप्टर वाचवतील. तर अभ्यास करताना सगळे चॅप्टर्स अभ्यास करायचं. कोणत्याही क्वेश्चनला किंवा कोणत्याही चॅप्टरला किंवा कोणत्याही टॉपिकला ऑर मध्ये टाकायचं नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहा. म्हणजे ज्या मुलांना आउट ऑफ स्कोर करायचंय किंवा ज्या मुलांना चांगलं पर्सेंटेज स्कोर करायचंय, त्या मुलांनी तर नीट टाका. मी काय म्हणतोय की सगळे चॅप्टर्स प्रिपेअर करा. कोणताही चॅप्टर ऑप्शन मध्ये टाकायचं नाही. हा, तुम्ही कोणता क्वेश्चन ऑप्शन मध्ये टाकणार हे तुम्ही डिसाईड कधी करणार? हे तुम्ही डिसाईड करणार ज्यावेळेस क्वेश्चन पेपर तुमच्या हातात असेल आणि ज्यावेळेस तुम्ही बोर्ड एक्झाम देत असाल, त्यावेळी तुम्ही डिसाईड करायचं की कोणतं क्वेश्चन मला अटेम्प्ट करायचंय आणि कोणतं क्वेश्चन मला अटेम्प्ट नाही करायचंय. ठीक आहे. तर चॅप्टर 5 ला तेवढा इम्पॉर्टन्स द्या. चॅप्टर 5 ला पण तेवढंच इम्पॉर्टन्स द्या जेवढं तुम्ही बाकीच्या चॅप्टरला इम्पॉर्टन्स देता. पण चॅप्टर 5 जो आहे ना, हा तुमचा एक लाईफलाईन चॅप्टर, लाईफलाईन. तुम्हाला वाचू शकतो हा चॅप्टर. एखाद वेळेस इकडून काय अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स आलेत इथून कुठून तरी, कुठं काहीतरी अनएक्सपेक्टेड क्वेश्चन टाकलं तर हा चॅप्टर तुम्हाला वाचू शकतो. आणि या चॅप्टरमध्ये ना प्रिपरेशनची गरज असते. आणि जो विद्यार्थी प्रिपेअर करतो ना, तर तो डेफिनेटली चांगलं स्कोर करतो बाय द हेल्प ऑफ दिस चॅप्टर 5. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट द डिस्कशन ऑफ चॅप्टर नंबर 5. द नेम ऑफ द चॅप्टर इज कॉल्ड एज नेटवर्किंग अँड टेक्नॉलॉजी. तर सगळ्यात आधी हा नेटवर्किंग काय असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. नेटवर्किंगसाठी तुम्हाला ट्रान्समिशन मीडिया लागतात. आता हा ट्रान्समिशन मीडिया काय असतो ते माहित पाहिजे. मग नेटवर्किंग करण्यासाठी कोणते कोणते डिव्हाइसेस असतात ते डिव्हाइसेस माहित पाहिजे. आणि बेसिकली पूर्ण नेटवर्किंगचा कन्सेप्ट आपण एकदम शॉर्ट मध्ये डिस्कस करतोय. हा पूर्ण चॅप्टर आता आपण जे शिकतोय, जे मुलं पुढे जाऊन कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग किंवा AIDS करणार आहेत त्यांनी तर नीट आहे का, तुम्हाला पुढे जाऊन एक सब्जेक्ट असणार आहे CN. थर्ड इयर मध्ये, माझ्या मध्ये थर्ड इयर मध्ये असतो हा सब्जेक्ट. कम्प्युटर सायन्सच्या मुलांना CS जो इंजिनिअरिंग करतो ना, त्यांना थर्ड इयर मध्ये एक सब्जेक्ट येतो कॉल्ड एज CN. हा एक पेपर असतो. कम्प्युटर नेटवर्क या सब्जेक्टचं नाव काय? कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. कम्प्युटर नेटवर्क, कार्टून नेटवर्क नाही, कम्प्युटर नेटवर्क, CN. ठीक आहे. तर हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. हा चॅप्टर तुमचा कम्प्युटर नेटवर्क पूर्ण सब्जेक्टचं बेसिक आहे. तर हे तुम्हाला आज फक्त स्कोर नाही देणार आहे, पण तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या CN म्हणजे कम्प्युटर नेटवर्क सब्जेक्टसाठी पण हा हेल्पफुल असणार आहे. सो हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे कम्प्युटरच्या वर्ल्डमध्ये 3 गोष्टी असतात: हार्डवेअर,
सॉफ्टवेअर नेटवर्किंग. जेवढं इम्पॉर्टन्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला असतो तेवढंच इम्पॉर्टन्स नेटवर्किंगला सुद्धा असतो. तर हे नेटवर्किंग बेसिकली काय आहे बाबा, नेटवर्किंग काय असतं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला शॉर्टमध्ये समजवतो. माझ्याकडे 2 कम्प्युटर्स आहेत, ठीक आहे. आय हॅव 2 कम्प्युटर्स विथ मी, ठीक आहे. आता माझ्याकडे 2 कम्प्युटर्स आहेत. बोथ द कम्प्युटर्स कॅनॉट कम्युनिकेट विथ इच अदर अनलेस अँड अंटिल देयर इज नो नेटवर्क इन बिटवीन देम. यांच्यामध्ये काय पाहिजे रे? यांच्यामध्ये नेटवर्क पाहिजे. नेटवर्क म्हणजे काय? यांच्यामध्ये एक कनेक्शन पाहिजे, म्हणतो ना इंटरनेट कनेक्शन, ठीक आहे. अरे सिंपल एक्झाम्पल सांगतो. जर तुम्ही तुमचा मोबाईल फोनचा डेटा ऑफ केला तर तुम्ही व्हॉट्सअपवरती कोणाला मेसेज पाठवू शकता का? द आन्सर इज नो. वाय? बिकॉज यू आर नॉट कनेक्टेड टू द नेटवर्क कॉल्ड एज इंटरनेट. जसं तुम्ही तुमचा मोबाईल फोनचा डेटा ऑन करता, तुम्ही टाकता ना मेसेज, हाय बाय, जे काय मेसेज तुम्ही टाकता, बरोबर, तो मेसेज तुम्ही ज्या पर्सनला सेंड करता तो मेसेज त्या पर्सन पर्यंत सेंड होतो किंवा त्या पर्सन किंवा तुम्हाला रिसीव्ह होतो. वाय? बिकॉज यू आर कनेक्टेड टू द नेटवर्क अँड दॅट नेटवर्क इज कॉल्ड एज इंटरनेट, ठीक आहे. सो इंटरनेटला आपण कनेक्ट करतो, पण आपला मोबाईल फोन किंवा आपला कम्प्युटर आणि इंटरनेटच्या मध्ये एक मीडियम असतो. त्याच मीडियमला आपण म्हणतो ट्रान्समिशन मीडियम. काय म्हणतो? ट्रान्समिशन मीडियम, ठीक आहे. त्या मीडियमला आपण काय म्हणतो? ट्रान्समिशन मीडियम. सो ज्या मीडियम मधून आपला डेटा ट्रान्सफर होतो त्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन मीडियम किंवा ट्रान्समिशन मीडिया. सो 2 कम्प्युटर्स आहेत, 2 कम्प्युटर्स मध्ये समजा इन्फॉर्मेशन एक्सचेंज व्हायचं असेल, so both the computers have to get connected to a network. That network is called as internet. And when how the computers are going to get connected to the internet? With the help of a transmission medium. So transmission medium can be a wire, that can be wired, that can be wireless. जसं की तुमचं LAN wire. So LAN wire is one of the best example of transmission medium. समजलं का? तुम्ही तुमचा IT लॅब किंवा तुम्ही तुमचं ना CS लॅब किंवा कम्प्युटर लॅब इमॅजिन करा. तुमच्या कॉलेजमधला कम्प्युटर लॅब इमॅजिन करा. आता तुमच्या कम्प्युटर लॅबमध्ये ना तुमच्याकडे भरपूर कम्प्युटर्स असतात. and all the computers are connected to each other with the help of the LAN cable. LAN wire ने सगळे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्टेड असतात. सो तुम्ही कोणत्याही कम्प्युटर मधून कोणत्याही कम्प्युटरला डेटा सेंड करू शकता, कोणत्याही कम्प्युटर मधून तुमच्या कम्प्युटर पर्यंत डेटा रिसीव्ह पण करू शकता, बिकॉज यू आर कनेक्टेड टू द इंटरनेट, ठीक आहे. यू आर कनेक्टेड टू द नेटवर्क. सो व्हॉट इज नेटवर्क? नेटवर्किंग इज द कन्सेप्ट ऑफ शेअरिंग रिसोर्सेस. येस, वी कॅन शेअर द रिसोर्स अँड सर्व्हिसेस. सो नेटवर्किंग एक असा कन्सेप्ट आहे जिथे आपण रिसोर्सेस आणि सर्व्हिसेस शेअर करू शकतो. म्हणजे मला एखाद्याला काही डेटा सेंड करायचा आहे किंवा मला एखाद्याकडनं डेटा रिसीव्ह करायचा असेल तर दोघांच्या कम्प्युटरमध्ये किंवा दोघांच्या डिव्हाइसेसमध्ये काय असलं पाहिजे? नेटवर्क असलं पाहिजे, ठीक आहे. विदाउट नेटवर्क वी कॅनॉट सेंड और वी कॅनॉट रिसीव्ह द इन्फॉर्मेशन और सिग्नल्स. ओके, फर्स्ट पॉईंट इज क्लिअर, व्हेरी सिम्पल, राईट. आता हे पॉईंट्स तुम्हाला नोट करून घ्यायचे. आपल्या CS बुक मध्ये सेपरेट नोट्स बनवा आणि हे सगळे पॉईंट्स तुम्हाला पाठ पाहिजे. काय पाहिजे? पाठ पाहिजे, ठीक आहे. अ नेटवर्क इज अ कम्प्युटर्स or a group of computers of interconnected systems sharing resources and interacting using a shared communication link. Yes, very very important point. Network basically काय असतो? नेटवर्क 2 किंवा 2 पेक्षा जास्त कम्प्युटरचा ग्रुप असतो. ग्रुप, बरोबर. नेटवर्क इज अ ग्रुप ऑफ 2 or more than 2 computers connected together. All the computers are connected together. And what is the advantage of the computers when they are connected together? The computer can share the resources. The computer can send the data or receive the data. For example, तुमचा IT लॅब सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. तुमचा IT लॅब नेटवर्किंग समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्प्युटर लॅब किंवा IT लॅब किंवा CS लॅब मध्ये भरपूर कम्प्युटर्स बघता आणि त्या एवढ्या मोठ्या लॅब मध्ये एकच प्रिंटर असतो. जस्ट इमॅजिन करा, मी काय म्हणतोय तुम्हाला नेटवर्किंग खूप भारी समजेल. जस्ट इमॅजिन करा, लॅब मध्ये ना एकच प्रिंटर असतो. प्रिंटर बरोबर. कम्प्युटर्स माझ्याकडे 50 कम्प्युटर्स आहेत, पण माझ्याकडे एकच प्रिंटर आहे. आणि मी कोणत्या कम्प्युटरवर जर बसतो आणि कंट्रोल पी शॉर्टकट की जर दिलं, प्रिंटचं ऑप्शन दिलं, तर कोणत्याही कम्प्युटर मधनं मी प्रिंटचा ऑप्शन दिला तर प्रिंटर मधनं प्रिंट निघतो. वाय? बिकॉज ऑल द कम्प्युटर्स आर कनेक्टेड टुगेदर टू अ नेटवर्क अँड द प्रिंटर इज ऑल्सो कनेक्टेड टू द सेम नेटवर्क. सो तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवर बसून प्रिंट कमांड देतात तर प्रिंटर मधून प्रिंट निघतो. This is called as sharing of data and resources. And I think so this is one of the best example to understand the concept called as networking. परत रिपीट करू कारण खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे अ नेटवर्क ऑफ कम्प्युटर इज अ ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड सिस्टम्स शेअरिंग रिसोर्सेस अँड इंटरॅक्टिंग युझिंग अ शेअर्ड कम्युनिकेशन लिंक. त्यांच्यामध्ये एक लिंक असेल, त्या लिंकला ते शेअर करून आपसात कम्युनिकेशन करू शकतात आणि एकमेकांना सर्व्हिसेस देऊ शकतात, एकमेकांना डेटा शेअर करू शकतात. So these all things can be possible only and only if the computers are connected to the network. Now just imagine आपल्याकडे 50 कम्प्युटर्स आहेत and there is no network. सगळे कम्प्युटर्स त्या एका कॉमन प्रिंटरला वापरू शकतात का? नाही, बिकॉज त्यांच्यामध्ये नेटवर्क नाहीये. चलो नेक्स्ट. अ नेटवर्क इज अ सेट ऑफ इंटरकनेक्टेड सिस्टम्स. द शेअर रिसोर्स कॅन बी डेटा, प्रिंटर. हा बघा, डेटा शेअर करू शकता, प्रिंटर शेअर करू शकता, फॅक्स मॉडेमला तुम्ही शेअर करू शकता, और सर्व्हिसेस सच एज डेटाबेस और एन ईमेल सिस्टम. म्हणजे यातनं तुम्ही शेअर करू शकता.
ठीक आहे. हे असतील एक, पण कम्प्युटर असेल 100. त्या 100 कम्प्युटर्स मध्ये हे तुम्ही शेअर करू शकता विथ द हेल्प ऑफ नेटवर्क. द इंडिव्हिज्युअल सिस्टम मस्ट बी कनेक्टेड थ्रू अ पाथवे. दिस पाथवे इज कॉल्ड एज ट्रान्समिशन मीडियम. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. समजलं. नेटवर्क काय सर? समजलं. पण नेटवर्कच्या मध्ये कोण असतो? नेटवर्कच्या मध्ये एक पाथवे असला पाहिजे ना. नेटवर्कच्या मध्ये एक मीडियम असला पाहिजे. नेटवर्कच्या मध्ये एक कम्युनिकेशन चॅनल असला पाहिजे. तर तो नेटवर्कच्या मध्ये जो असतो ना, त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्समिशन मीडियम. So transmission medium is the pathway or a channel or a medium who provides this or who provides or who transfers or who transmits the data from one computer to another computer. म्हणजे एका कम्प्युटर पासून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा, जसं की मी एका कम्प्युटरवरती बसतो आणि एका कम्प्युटरवरती बसून मी कंट्रोल पीचा प्रिंट दिला, तर प्रिंटर प्रिंट मारतोय. सो कम्प्युटर आणि प्रिंटरच्या मध्ये कोण असेल? ट्रान्समिशन मीडियम. ट्रान्समिशन मीडियम कॅन बी वायर. ट्रान्समिशन मीडियम कॅन बी वायर और इट कॅन बी वायरलेस. ठीक आहे. इट इज यूज टू ट्रान्समिट द रिसोर्सेस और सर्व्हिसेस बिटवीन द कम्प्युटर्स. तो कम्प्युटर्सच्या मध्ये एक कम्युनिकेशन चॅनल असतो. बरोबर. आता मी काहीतरी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तर तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी एक मीडियम असतो. त्या मीडियमला आपण एअर म्हणतो आणि याला आपण साऊंड म्हणतो. आता फिजिक्स शिकायचं नाही आपल्याला सध्या तरी कम्प्युटर्सच्या मधला कम्प्युटर्सच्या मध्ये जो असतो ना पाथवे, त्या पाथवेचा बोलतो आपण. सो कम्प्युटर्सच्या मध्ये पण एक पाथवे असतो जिथून डेटा ट्रान्सफर होतो, डेटा ट्रान्समिट होतो. त्यालाच आपण म्हणतो ट्रान्समिशन मीडियम. ट्रान्समिशन मीडियम, ट्रान्समिशन मीडिया पण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ऑल द सिस्टम्स ऑन द पाथवे मस्ट फॉलो अ सेट ऑफ कॉमन कम्युनिकेशन रूल्स. दीज रूल्स आर कॉल्ड एज protocols. Yes, protocols म्हणजे set of rules and regulations which the computers are going to follow when they are connected to the network. परत रिपीट करतो. Protocol is a set of rules and regulations which will be followed by the set of computers when they are connected to the internet or network. तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. मी रोडवरती गाडी चालवतो. बरोबर. रोडवरती गाडी चालवतो. तुम्ही कसंही गाडी चालवता का? नाही. काहीतरी रूल्स असतात ना. आता ते रूल्स तुमच्यासाठी बनलेत का फक्त? नाही नाही नाही. अख्ख्या पब्लिकसाठी तो रूल कॉमन आहे. ठीक आहे. सिग्नल तोडला तर फाईन बसतो. बरोबर. तर देर इज सेट ऑफ रूल्स ना. आता हे रूल्स का वापरतो? सो दॅट देर शुड बी नो एनी ऍक्सिडेंट, राईट. सो हा रूल्स जो असतो हा सगळ्यांसाठी असतो. जो कोणता व्यक्ती गाडी चालवतो सगळ्यांसाठी रूल असतो. तसंच जो कोणत्या कम्प्युटर नेटवर्कमध्ये असतो त्या सगळ्या कम्प्युटरसाठी एक रूल असतो. त्याच रूलला आपण म्हणतो प्रोटोकॉल. त्याच रूलला काय म्हणतो? प्रोटोकॉल. समजलं का? एक्झाम्पलने लिंक रिलेट केलं तर तुम्हाला समजते का? त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोटोकॉल असं म्हणतो. समजलं का प्रोटोकॉल काय? ठीक आहे. सो आय थिंक सो द फर्स्ट स्लाइड इज क्लिअर. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा प्लीज व्हिडिओ थोडा अख्खा दिवस गेला तरी चालेल, पण व्हिडिओ तुम्ही प्लीज पॉज करा. हे सगळे पॉईंट्स लिहून काढा. तुम्हाला हे सगळे पॉईंट्स न बघता बोलता आलं पाहिजे. काय बोलता आलं पाहिजे? नेटवर्कचं डेफिनेशन बोलता आलं पाहिजे. ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय बोलता आलं पाहिजे आणि प्रोटोकॉल म्हणजे काय बोलता आलं पाहिजे. एमसीक्यू मध्ये विचारतात. ऑल द सिस्टम्स असं विचारतात. अ सेट ऑफ कॉमन कम्युनिकेशन रूल्स बिटवीन इन अ नेटवर्क इज कॉल्ड एज डॅश. सो आन्सर इज प्रोटोकॉल्स. चलो नेक्स्ट. स्टडी ऑफ ट्रान्समिशन मीडिया. व्हेरी 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 इंपॉर्टंट क्वेश्चन. आता आपण थोडा ट्रान्समिशन मीडिया किंवा ट्रान्समिशन मीडियम बद्दल शिकूयात. ट्रान्समिशन मीडियम समजणं काय असतो? दोन कम्प्युटर्स किंवा दोनपेक्षा जास्त कम्प्युटर्स एका नेटवर्कमध्ये कनेक्टेड असेल तर त्यांच्यामध्ये जो कम्युनिकेशन चॅनल असेल किंवा त्यांच्यामध्ये जो पाथवे असेल त्या पाथवेला आपण काय म्हणतो? ट्रान्समिशन मीडिया. सो द ट्रान्समिशन मीडिया मेक्स पॉसिबल द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर. म्हणजे एका कम्प्युटर पासून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा द्यायचं किंवा डेटा घ्यायचं काम करतात कोण? ट्रान्समिशन मीडिया. These electronic signals are binary pulses on or off. Yes, this ट्रान्समिशन मीडियाच्या आतमध्ये जे काही पल्सेस जातात किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक सिग्नल जातात दॅट इज इन द फॉर्म ऑफ बायनरी पल्सेस. दॅट इज इन द फॉर्म ऑफ बायनरी पल्सेस. दॅट यू ऑल नो बायनरी पल्सेस म्हणजे ऑन किंवा ऑफ असतो. ठीक आहे. चलो आता पण तुम्हाला ट्रान्समिशन मीडिया नाही समजलं का? टेन्शन नका घेऊ रे, मी आहे ना तुमच्यासोबत. बघा आता तर तुम्हाला समजेल. सर थिअरी आम्हाला रीड करून समजत नाही. हा आता समजते. ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय? हे बघा, हा असतो तुमचा लॅन वायर. दिसतो लॅन केबल. तुम्ही बघितलं का लॅन केबल तुमच्या लॅबमध्ये? प्रत्येक कम्प्युटरच्या मागे ग्रे कलरचा वायर असतो. नीट बघा. प्रत्येक कम्प्युटरच्या मागे एक ग्रे कलरचा वायर असतो. त्या ग्रे कलरच्या वायरला आपण म्हणतो लॅन केबल. काय म्हणतो? लॅन केबल. तुमच्या घरी वायफाय असेल ना, आज सगळ्यांनी बघायचं घरी, ज्यांच्या घरी वायफाय आहे ना, वायफायच्या मागे ना एक ग्रीन मागे एक परत ऑलमोस्ट ग्रे कलरचा वायर येतो. त्या वायरला आपण म्हणतो लॅन वायर. ठीक आहे. समजलं का? लॅन वायर. आणि हा काय करतो? इंटरनेट प्रोव्हाइड करतो. म्हणजे कम्प्युटर्सला नेटवर्कमध्ये आणतो. कम्प्युटर्सला नेटवर्कमध्ये आणतो म्हणजे कम्प्युटरला इंटरनेट प्रोव्हाइड करतो. म्हणजे कम्प्युटर येतो नेटवर्कमध्ये आणि नेटवर्कमध्ये आल्याने द कम्प्युटर कॅन शेअर ऑर रिसीव्ह द रिसोर्सेस, राईट. हे बघा अशा भरपूर केबल्स असतात लॅन केबल. अच्छा, नाव यू कॅन से ब्लूटूथ. आठवते का ब्लूटूथ? सो ब्लूटूथ हा पण एक ट्रान्समिशन मीडिया आहे. ब्लूटूथ हा वायरलेस ट्रान्समिशन मीडिया असतो. म्हणजे तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता ना, बट वायरलेस.
दिस इज कॉल्ड एज ट्रान्समिशन मीडिया. सॅटेलाइट लिंक माहिती आहे सगळ्यांना, सॅटेलाइट लिंक. सो दिस इज ऑल्सो ट्रान्समिशन मीडिया. सो तुम्हाला आता भरपूर इमेजेस असतात वायर्ड अँड वायरलेस. सो यू कॅन सी वायर्ड ट्रान्समिशन मीडिया अँड यू कॅन सी वायरलेस ट्रान्समिशन मीडिया. सो नेटवर्कमध्ये डेटा सेंड किंवा रिसीव्ह होतो, तर पण मध्ये कोण हेल्प करतात, मध्ये ते कम्युनिकेशन चॅनल कोण बनवतो किंवा तो पाथवे कोण बनवतो, ट्रान्समिशन मीडिया. समजलं ट्रान्समिशन मीडिया काय असतो. चलो आता इथपर्यंत क्लिअर असेल तर डायरेक्ट आता पॉईंट वरती येऊ. रॅपिड रिव्हिजन लेक्चर, मला माहिती आहे तुमचे बोर्ड एक्झाम काय आलेत, बघता बघता तुमचे बोर्ड एक्झाम येणार आहेत आणि मला माहिती आहे मी पूर्ण चॅप्टर शिकवायला नाही आलोय. मी तुम्हाला फक्त तोच क्वेश्चन सांगतोय जे तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये असणार आहेत. पेपर लीक करण्यासाठी मी आलोय आणि मी फक्त तुमच्या बोर्ड मधले क्वेश्चन्सच घेणार आहे आणि तेच क्वेश्चन घेणार आहेत जे तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये असणार आहेत. तर नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिलं क्वेश्चन, आता हा क्वेश्चन मल्टिपल वेज मध्ये विचारतात पण विचारतात, आणि हा क्वेश्चन जर नाही आला ना सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये यायचं परत कमेंट टाकायचं की सर तुम्ही जे सांगताना ते बोर्ड मध्ये विचारत नाही. असं होऊ शकत नाही. मी CS 3-4 वर्षापासून घेतोय आणि मी हे क्वेश्चन बघतोय एव्हरी इयर बिंग आस्क्ड इन दी बोर्ड एक्झाम. ज्या मुलांना 4 मार्क्स, काय म्हणतोय मी, ज्या मुलांना 4 मार्क्स सिक्युअर करायचे तर हा क्वेश्चन अभ्यास करा. थोडं लेंदी क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन कंप्लीट करता करता आपल्याला कदाचित अर्धा तास पण होऊ शकतो, पण अर्धा तास हा तुमच्यासाठी वर्थ असेल कारण तुम्हाला बोर्ड एक्झाम 4 मार्क्स भेटेल. ठीक आहे, लक्ष द्या. क्वेश्चन कसं विचारतात बघा, व्हॉट इज ट्रान्समिशन मीडिया, गिव्ह ट्रान्समिशन मीडिया कॅरेक्टरिस्टिक्स, असं पण क्वेश्चन विचारू शकतात किंवा असं पण क्वेश्चन विचारतात 3 मार्क्सला. हा 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात. असं लिस्ट 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया, हा 4 मार्क्सचा क्वेश्चन, हा 3 मार्क्सचा क्वेश्चन. लिस्ट 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया असं पण विचारतात. किंवा बोर्डवाल्यांना बोर झालं तर फक्त क्वेश्चन थोडा फिरवतात. एक्सप्लेन द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. त्यांनी आता 1, 2, 3, 4 कॅरेक्टरिस्टिक्स दिले म्हणजे हा क्वेश्चन 4 मार्काला कंपल्सरी. बघा ना, बोर्डचा क्वेश्चन आहे रे, बोर्डचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो दीज ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. आणि जर तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स विचारले, चार कॅरेक्टरिस्टिक्स जर विचारले असेल तर दॅट क्वेश्चन फॉर हाऊ मेनी मार्क्स, दॅट क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. किंवा बोर्डला असं पण बोर्ड झालं तर बोर्ड तुम्हाला असं विचारेल एक्सप्लेन इन शॉर्ट 6 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. हे बघा मार्च 22, 24, 20 तुमचा पेपर 26 ला ना, या 26 ला पण हा क्वेश्चन असणार आहे. 26 ला पण हा क्वेश्चन असणार आहे. समजलं का सगळ्यांना? तर क्वेश्चन कसं विचारतात आधी मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलं. सो क्वेश्चन कॅन बी डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड, राईट अबाउट ट्रान्समिशन मीडिया. द क्वेश्चन कॅन बी लाईक दिस ऑल्सो, राईट डाउन एनी 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. और द क्वेश्चन कॅन बी लाईक दिस ऑल्सो, दे मे गिव्ह यू द कॅरेक्टरिस्टिक्स नेम आणि तो कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला एक्सप्लेन करायचे डिटेलमध्ये. टोटल 6 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. किती असतात? टोटल 6 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. एक एक करून डिस्कस करू. सो सगळ्यात आधी तुम्हाला लिहायचं असतं की ट्रान्समिशन मीडिया असतो काय. ट्रान्समिशन मीडिया काय असतो तुम्हाला माहिती आहे. सो ट्रान्समिशन मीडिया इज अ पाथवे और कम्युनिकेशन चॅनल established between the two computers in a network to share or receive the data, right? So transmission media characteristics. एक्झाम मध्ये ना ट्रान्समिशन मीडियाचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात. ट्रान्समिशन मीडिया खूप रेअर विचारतात. सो ट्रान्समिशन मीडिया कॅरेक्टरिस्टिक्स, ईच टाइप ऑफ ट्रान्समिशन मीडिया. अच्छा, आता जेव्हा तुम्हाला ना ट्रान्समिशन मीडिया आठवेल ना, ट्रान्समिशन मीडिया लॅन केबल आठवायचं, लॅन केबल किंवा लॅन वायर आठवायचं सगळ्यात बेस्ट आहे. मी नेहमी ऑफलाईन क्लासमध्ये हेच सांगतो. ट्रान्समिशन मीडिया आला ना, लॅन केबलला आठवा किंवा लॅन वायरला आठवा. यू कॅन रिलेट दिस टॉपिक मोर इझिली. ठीक आहे, समजलं का? परत एकदा रिपीट करतो. ट्रान्समिशन मीडिया किंवा ट्रान्समिशन मीडियम आलं तर कुणाला आठवायचं? लॅन केबल. तुमच्या कम्प्युटर लॅबमध्ये कम्प्युटरच्या मागे जो ग्रे कलरचा वायर जातो त्या वायरला आठवा. तुम्ही या टॉपिकला जास्त रिलेट करू शकता मी काय म्हणतोय. ठीक आहे. सो ट्रान्समिशन मीडिया कॅरेक्टरिस्टिक्स. Each type of transmission media has a special characteristics that makes it suitable for for specific type of services. The characteristics are सगळ्यात आधी कॉस्ट, इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट, bandwidth, band usage, attenuation and immunity from EMI, that is electromagnetic interference. So असे आपल्याकडे 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत and these all characteristics are very very important. These all characteristics are very 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 important. क्वेश्चन हा तुमचा 4 मार्काचा असतो. मॅक्झिमम टाइम ऑफ क्वेश्चन तुमच्या बोर्ड मध्ये 4 मार्क्सला विचारतात. आता आपण करतोय काय, प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सला एक एक करून डिटेलमध्ये डिस्कस करू विदाउट वेस्टिंग एनी टाइम. तर सगळ्यात पहिलं कॅरेक्टरिस्टिक कॉस्ट. वन ऑफ द मेजर फॅक्टर, म्हणजे प्रत्येक 6 कॅरेक्टरिस्टिक्सचे तुम्हाला सगळे पॉईंट्स जेवढे मी पीपीटी मध्ये डिस्प्ले करतोय सगळे पॉईंट्स तुम्हाला स्वतःला न बघता लिहिता आले पाहिजेत. ठीक आहे. कॉस्ट, वन मेजर फॅक्टर इन परचेस डिसिजन ऑफ नेटवर्किंग कंपोनेंट इज कॉस्ट. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, ट्रान्समिशन मीडिया आलं तर कोणाला आठवायचं? लॅन वायरला आठवायचं. लॅन वायर आठवा. ठीक आहे.
लॅन वायरला आठवा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला एक टास्क दिला, यू आर द इंजिनियर्स, यू आर द कम्प्युटर इंजिनियर्स. सो आय गेव युअर टास्क, मेक IT लॅब. मी काय टास्क दिलं, IT लॅब बनवा. तुम्ही IT लॅब बनवताना काय काय गोष्टीची काळजी घेणार? म्हणजे तुम्हाला IT लॅबमध्ये कम्प्युटर तर लागणार, पण कम्प्युटरच्या मध्ये काय लागेल? नेटवर्क. कम्प्युटरच्या मध्ये काय लागेल? नेटवर्क. इमॅजिन करा हा तुमचा IT लॅब आहे. तर IT लॅब किंवा कम्प्युटर लॅब असं सांगू, हा तुमचा कम्प्युटर लॅब आहे. तर कम्प्युटर लॅबमध्ये तुम्हाला नेटवर्क आणायचं आहे, पण नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी यू विल रिक्वायर ट्रान्समिशन मीडियम. आता ट्रान्समिशन मीडियम तुम्ही परचेस करायला गेला तर सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात काय, तो कॉस्ट. कॉस्ट, बरोबर, पैसा. वन मेजर फॅक्टर इन परचेस डिसिजन ऑफ एनी नेटवर्किंग कंपोनेंट इज कॉस्ट. कॉस्ट खूप मॅटर करतो ना. वेन वन ट्राईज टू ऑप्ट न्यू टेक्नॉलॉजी, इट इज फास्टेस्ट अँड इज मोर एक्सपेन्सिव्ह. हा म्हणजे तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी वायर पाहिजे असेल, एकदम लेटेस्ट वायर पाहिजे असेल, तर त्याचं कॉस्ट पण तेवढं वाढेल. बरोबर, त्याचं कॉस्ट तेवढं वाढेल आणि त्या लाईक टेक्नॉलॉजी पण तुम्हाला जास्त भेटेल त्याच्यामध्ये. त्या वायरचे फीचर्स पण जास्त भेटेल, म्हणजे ट्रान्समिशन मीडिया चांगलं क्वालिटीचं भेटेल. ट्रान्समिशन मीडियाचं क्वालिटी छान असेल आणि तो फास्ट पण असेल, पण त्याचं कॉस्ट पण हाय असेल. कॉस्ट खूप एक्सपेन्सिव्ह असेल. द नेटवर्क डिझायनर मस्ट सेटल फॉर समथिंग विच इज चीपर अँड रोबस्ट. ठीक आहे, चीपर म्हणजे कमी प्राइस आणि रोबस्ट म्हणजे जास्त टिकणारा. रोबस्ट म्हणजे काय, ज्याला आपण जास्त वापरू शकतो आणि जास्त टिकणार, त्याला आपण इंग्लिशमध्ये रोबस्ट असं म्हणतो. रोबोट नाही लिहायचं, रोबस्ट. रोबस्ट म्हणजे टिकाऊ टाईप, चांगलं टिकला पाहिजे तो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नेटवर्क डिझायनर आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही नेटवर्क डिझायनर आहात. सो यू आर डिझायनिंग नेटवर्क. सो तुम्ही एखादा ट्रान्समिशन मीडिया परचेस करताना तुम्ही सगळ्यात आधी कॉस्टचा विचार करताल. कॉस्ट असा असला पाहिजे जो तुम्हाला सुटेबल झाला पाहिजे, कमी पण असला पाहिजे, आणि तो वायर जो आपण परचेस करतोय, ट्रान्समिशन मीडिया आपण जो परचेस करतोय, तो रोबस्ट असला पाहिजे. रोबस्ट म्हणजे चांगलं क्वालिटीचं पण पाहिजे, कमी प्राइस मध्ये पण पाहिजे, आणि तो जास्त टिकला पण पाहिजे. असं आपल्याला कुठेतरी नेगोशिएट करून सेटल करायचं असतो वाईल बाईंग द ट्रान्समिशन मीडियम. सो पहिला कॅरेक्टरिस्टिक समजला का, कॉस्ट. तर कॉस्ट खूप मॅटर करतो वाईल मेकिंग अ नेटवर्क. नेटवर्क बनवताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ट्रान्समिशन मीडिया. तर आपण हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवणार आणि मग आपण आपलं कम्प्युटर लॅब जो आहे तो डिझाईन करणार. समजलं का? चलो, कॉस्ट नंतर सेकंड गोष्ट काय, इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट्स. सम ट्रान्समिशन मीडिया म्हणजे वायर, लॅन वायर requires skilled labor to install. This increases cost of network and it may cause certain delay. Before installation, we need to prepare actual physical layout of the network. Yes. आता लॅन वायरला इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला काही स्किल्ड लेबर लागतील. ठीक आहे, आता कधी कधी समजा मोठ्या कंपनीजमध्ये तुम्हाला खूप मोठं नेटवर्क बनायचं असतं. यू हॅव थाउजंड कम्प्युटरला तोच असतो ना नेटवर्क डिझायनर. ठीक आहे, तर 1000 कम्प्युटरला तुम्हाला एका नेटवर्कमध्ये आणायचं आहे, तर तिथं तुम्हाला ते वायर्स वगैरे इन्स्टॉल करायला, म्हणजे ट्रान्समिशन मीडियमला इन्स्टॉल करायला, यू मे रिक्वायर सम स्किल्ड लेबर. ठीक आहे, आणि ते स्किल्ड लेबर आले तर ऑटोमॅटिक तुमचं कॉस्ट वाढणार. परत आपण ज्यासाठी कॉस्ट कमी करतोय, मग परत आपला कॉस्ट वाढला तर आपला काही फायदाच नाही समजा. ठीक आहे, तर इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट पण खूप मॅटर करतो. इन्स्टॉलेशन रिक्वायरमेंट, तुम्हाला स्किल्ड लेबर लागतील. कोणत्याही लेबरकडनं तुम्ही काम करून घेतलं, मोठ्या वायरमध्ये कुठेही मध्ये डॅमेज झाला, यू नीड टू चेंज द कम्प्लीट वायर, एस्पेशली फायबर ऑप्टिक केबल. आय गिव्ह अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक केबल एक खूप लांब वायर असतो, त्याच्यामध्ये ग्लासचा एक रॉड असतो. तो ग्लासचा रॉड तुटला ना, तो पूर्ण वायर कामाचा नसतो. तो पूर्ण मोठा वायर तुम्हाला फेकावं लागतं आणि परत नवीन वायर आणावं लागतं. असं नाही की त्याला कट केलं, त्याला रिपेअर केलं आणि त्याला परत. फायबर ऑप्टिक केबल तसं असतो. फायबर ऑप्टिक केबल खूप महाग असतो, आणि पण फायबर ऑप्टिक केबलचा फायदा काय, दे कॅन ट्रान्समिट हाय स्पीड डेटा. आता आपलं 5G वगैरे चालतंय, 5G, बरोबर. 5G इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ फायबर ऑप्टिक केबल. आठवते जिओ फायबर वगैरे आपण म्हणतो ना, तर ते फायबर म्हणजे काय असतो, जो फायबर ऑप्टिक केबलनी बनलेला प्रोडक्ट असतो. तिथं इंटरनेट स्पीड जास्त असतो. टाटा प्ले फायबर, आठवते का? एअरटेल फायबर म्हणतो ना आपण फायबर. तर फायबर म्हणजे एक असा नेटवर्क बनतो, पण तिथं ट्रान्समिशन मीडिया काय असतो, फायबर ऑप्टिक केबल असतो. आहे आपल्याकडे पुढे पण आहे फायबर ऑप्टिक केबल. दिस इन्क्रीजेस कॉस्ट, याच्याने कॉस्ट वाढणार, बट त्याच्यामुळे काही डिले पण होऊ शकतो. बिफोर इन्स्टॉलेशन वी नीड टू प्रिपेअर द ऍक्च्युअल फिजिकल लेआउट ऑफ द नेटवर्क. सर हे सगळं इन्स्टॉल करायच्या आधी आपल्याला त्याचं ऍक्च्युअल लेआउट बनवावा लागेल. ठीक आहे, नेक्स्ट बँडविड्थ. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय, बँडविड्थ. सो नेक्स्ट ट्रान्समिशन मीडिया आला की कुणाला आठवायचं, वायर, लॅन वायरला आठवा. आपण कुणाबद्दल बोलतो, लॅन वायर बद्दल बोलतो. आता वायरलेस पण असू शकतो, आपण ब्लूटूथ पण घेऊ शकतो. म्हणजे यू कॅन टेक एनी एक्झाम्पल, बट रिलेट करण्यासाठी मी सारखं सांगतोय, तुम्ही ते लॅन वायरचं इमॅजिनेशन ठेवा. ठीक आहे, बँडविड्थ इज द मेजर ऑफ कॅपॅसिटी ऑफ अ मीडियम टू ट्रान्समिट डेटा. ठीक आहे, द डेटा ट्रान्समिशन रेट्स आर बिट्स दॅट कॅन बी ट्रान्समिटेड पर सेकंड. म्हणजे माझ्याकडे एक वायर आहे,
या वायरच्या आतमध्ये डेटा कोणत्या स्पीडने ट्रॅव्हल करतो, त्या किंवा या वायरच्या आतमध्ये कोणत्या स्पीडने ट्रॅव्हल करू शकतो, त्या स्पीड किंवा त्याचं कॅपॅसिटी किती आहे, त्या कॅपॅसिटी आपण काय म्हणतो, बँडविड्थ. काय म्हणतो, बँडविड्थ इज द कॅपॅसिटी. Bandwidth is the measure of capacity of a medium to transmit the data. Bandwidth is the measure of capacity to transmit the data. म्हणजे या वायरचं कॅपॅसिटी किती असेल ते मेजर आपण करतो ना, त्यालाच आपण काय म्हणतो, बँडविड्थ. म्हणजे हा डिस्टन्सला आपण म्हणतो बँडविड्थ. हा डिस्टन्सला आपण काय म्हणतो, बँडविड्थ. सो हा विड्थ, बँडचा विड्थ जेवढं जास्त असेल ना तेवढं जास्त आपला डेटा ट्रान्समिट होऊ शकतो पर सेकंड. सो ट्रान्समिट, इफ यू वॉन्ट टू ट्रान्समिट मोर डेटा और मोर नंबर ऑफ बिट्स पर सेकंड, then this bandwidth should be more. ठीक है. Data transmission rates are bits that can be transmitted per second. The Ethernet अजून एक कॉमन नाव असतो LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. LAN म्हणजे काय असतो, लोकल एरिया नेटवर्क. हा LAN नेटवर्क तेव्हा वापरतो ज्यावेळेस आपल्याकडे कम्प्युटर्स खूप जवळजवळ असतात, जसं की आपला आयटी लॅबमध्ये कम्प्युटर्स खूप जवळजवळ असतात. आता आयटी लॅबमध्ये कम्प्युटर्स खूप जवळजवळ आहेत, तर त्यांच्यामध्ये नेटवर्क एस्टॅब्लिश करायला मी काय टावर लावकावरती काही गरज नाही ना. आता कम्प्युटर्स खूप जवळजवळ आहेत, तर तुम्ही त्यांच्यामध्ये काय करा, त्यांच्यामध्ये तुम्ही लॅन केबल वापरा, त्यांच्यामध्ये लॅन कनेक्शन एस्टॅब्लिश करा. सो अँड इथरनेट लॅन कॅन ट्रान्समिट 10 मिलियन बिट्स पर सेकंड. येस, यू कॅन इमॅजिन द स्पीड. 10 million bits per second of data can be 10 million bits of data can be transmitted per second in LAN wire. In LAN, that is the bandwidth of LAN wire. That is the bandwidth. समजलं bandwidth म्हणजे काय? bandwidth म्हणजे एक वायर किती डेटा ट्रान्सफर करू शकतो, त्याची कॅपॅसिटी किती, एका वायरची कॅपॅसिटी किती आहे, किती कॅपॅसिटी आहे त्याचं डेटा ट्रान्सफर करायचा, तर त्या कॅपॅसिटीलाच आपण काय म्हणतो, त्या कॅपॅसिटीलाच आपण म्हणतो बँडविड्थ. दॅट कॅपॅसिटी इज ओनली कॉल्ड एज द बँडविड्थ. ठीक आहे. अँड बँडविड्थ ऑल्सो डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द केबल. जेवढं जास्त लेंथ वाढतो तेवढं त्याचा बँडविड्थ कमी होतो. लक्षात घ्या, जेवढं जास्त लेंथ वाढतो तेवढं त्याचा बँडविड्थ कमी होतो, कारण मध्ये डेटा लॉस पण होतो. ठीक आहे. अ शॉर्ट केबल हॅव ग्रेटर बँडविड्थ. हा जेवढा छोटा केबल असतो तेवढा त्याचा बँडविड्थ जास्त असतो अँड दॅन अ लॉंगर केबल. सो लॉंगर केबल बँडविड्थ इज लेस बिकॉज the data has to transfer for a long distance, and while transferring for a long distance the data can be lost, right? So जेवढं जास्त बँडविड्थ, जेवढं जास्त लॉंग वायर तेवढं कमी बँडविड्थ असतो, आणि जेवढा छोटा वायर असतो तेवढं जास्त त्याचा बँडविड्थ असतो. ठीक आहे. बँडविड्थ म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ अ मीडियम टू ट्रान्समिट द डेटा. कोणता वायरचा किती कॅपॅसिटी असतो, तर त्या कॅपॅसिटीला आपण म्हणतो बँडविड्थ. चलो, बियॉन्ड दिस इज वाय ऑल केबल्स डिझाईन स्पेसिफाय मॅक्सिमम लेंथ फॉर रन केबल्स. म्हणजे लिमिट असतो एक किती केबल असला पाहिजे म्हणून, कारण जास्त लांब पण केबल करू शकत नाही आपण. बियॉन्ड दिस लिमिट द हायेस्ट फ्रिक्वेन्सी सिग्नल्स कॅन डिटोरिएट म्हणजे कॅन गेट व्हॅनिश्ड अँड एरर अकर्स इन डेटा सिग्नल. सो तुम्ही जास्त लांब बाहेर ठेवलं तर तुमचा डेटा सिग्नल डिटोरिएट होऊ शकतो, एरर येऊ शकतो, गडबड होऊ शकतो. म्हणून एक लिमिट असतो, त्या लिमिटमध्येच आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा असतो. दॅट इज बँडविड्थ. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड एज बँड युजेज. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय, बँड युजेज. याला आपण बेस बँड. आता बँड युजेज दोन टाईपचे असतात, एकाला आपण तो बेस बँड आणि एकाला आपण तो ब्रॉडबँड. ठीक आहे. बेस बँड, ब्रॉडबँड खूप सिंपल आहे रे. मी तुम्हाला ना आधी एका डायग्रामने एक्सप्लेन करतो. बेस बँड, ब्रॉडबँड, या डायग्राम मला समजतं तुम्हाला बेस बँड आणि ब्रॉडबँड काय असतं. बघा, हा बँडविड्थ आहे, हा काय, हा आपला बँडविड्थ आहे. दिस इज द बँडविड्थ, म्हणजे दिस इज द कॅपॅसिटी इन विच द सिग्नल कॅन ट्रान्सफर. बेस बँड म्हणजे काय असतो ना, बेस बँड म्हणजे एका बँडविड्थच्या आतमध्ये एकच सिग्नल जाणार. कॅन यू सी, एकच सिग्नल जाणार. एका कम्युनिकेशन चॅनलमध्ये फक्त एकच सिग्नल गेला तर त्या बँडला आपण म्हणतो बेस बँड. काय म्हणतो, बेस बँड. आता तुम्ही ब्रॉडबँड बघा, तेवढंच आहे, याचं जेवढं आपलं बँडविड्थ होता तेवढंच बँडविड्थ हा पण वायरचा आहे. पण या वायरच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता 3 सिग्नल्स पास होत आहेत. These are the signals. The 3 signals are getting passed in the same bandwidth as compared to the previous one. But in this only one signal has been transferred, so that is called as baseband. आणि एकाच बँडविड्थ मध्ये, एकाच वायर मध्ये जर मल्टिपल सिग्नल पास होत असेल, मल्टिपल इलेक्ट्रॉनिक सिग्नल पास होत असेल, तर त्याला आपण तो ब्रॉडबँड. काय म्हणतो त्याला, ब्रॉडबँड. समजलं का, बेसबँड, ब्रॉडबँड. बेसबँड, ब्रॉडबँड समजलं का? ठीक आहे, बेसबँड, ब्रॉडबँड समजलं असेल. ठीक आहे. तर थिअरी रीड करू. देयर आर 2 ट्रान्समिशन मॉडेल्स, बेसबँड अँड ब्रॉडबँड ट्रान्समिशन्स. Baseband devotes the entire capacity of the medium to one communication channel. Yes, the baseband is going to devote the complete bandwidth to only one channel. You can see, complete channel has been devoted. The complete channel has been devoted to only one signal. Then this is called as baseband. Broadband enables 2 or more communication channels to share the bandwidth of communication medium. Yes, here 2 or more than 2 signals can share the
कम्युनिकेशन चॅनल कॉल्ड एज ट्रान्समिशन मीडियम. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिग्नल्स त्याला ट्रान्सफर करतो. ठीक आहे. बेसबँड इज मोस्ट कॉमन मोड ऑफ ऑपरेशन. तर सगळ्यात जास्त यूज होणारा मोड ऑफ ऑपरेशन बेसबँड, कारण त्याच्यामध्ये सिग्नल्स ओव्हरलॅप होतात, नॉईज प्रोड्यूस होऊ शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्सचा कन्सेप्ट येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये अॅटेन्युएशन वाढू शकतो. तर म्हणून हे जास्त वापरलं जातं. ठीक आहे. तसंच बेसबँड इज मोस्ट कॉमनली युज्ड मोड ऑफ ऑपरेशन. ठीक आहे. समजलं का? चलो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. हा नोट. मोस्ट लोकल एरिया नेटवर्क लॅन्स फंक्शन इन बेसबँड. बेसबँड लॅन कसं फंक्शन होतं बरं बेसबँड मध्ये? ठीक आहे. बेसबँड मोड. इन बेसबँड सिग्नलिंग कॅन बी एनालॉग और डिजिटल. The TV cable coming from antenna or cable provider is broadband of the cable because each signal is modulated using a separate assigned frequency. The TV tuner can be used to select a frequency of the channel which you want to watch. So मला वाटते हा जो इमेज आहे याच्यावरच मी तुम्हाला परत एक एक्सप्लेन करतो. तर आपला लॅन वायर जो असतो लॅन वायरचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल बेसबँड लॅन वायर. पण आपला जो डिश अँटेना पासून घरी टीव्हीला जो वायर येतो ना टीव्ही डिश अँटेना पासून टीव्हीला जो वायर येतो ना, अरे तुम्ही टीव्ही केबल बघितलं ना? टीव्ही केबल आता तुमच्याकडे डीटीएच असो टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये कुठेतरी किंवा तुमच्या सोसायटीच्या एकदम टॉप फ्लोअरमध्ये ना वरती एक अँटेना लागला असतो. त्या अँटेनामधून एक वायर येतो, त्या वायरला आपण म्हणतो ब्रॉडबँड. त्याला काय म्हणतो? ब्रॉडबँड. आता सीन काय ना, ब्रॉडबँडच्या आत मल्टिपल सिग्नल असतात. मग तुमच्याकडे आता रिमोट असतो, आता रिमोट मग तुम्ही रिमोटने चॅनल बदलता. ऍक्च्युअली तुम्ही रिमोटने चॅनल बदलता म्हणजे काय करता? तुम्ही रिमोटनी फ्रिक्वेन्सी कमी जास्त करताय. काय करताय? फ्रिक्वेन्सी कमी जास्त करताय. सो जसं मी चॅनल नंबर 10110 प्रेस केलं तर 110चा जो फ्रिक्वेन्सी आहे ना तो फ्रिक्वेन्सीचा सिग्नल मॅच होणार आणि फक्त तो फ्रिक्वेन्सी तुमच्या समोर दिसणार. हा तुम्ही आता चॅनलला चेंज केलं, चॅनल चेंज केलं म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज होतो. जसं फ्रिक्वेन्सी चेंज होतो तसं तुमचं चॅनल चेंज होणार. सो प्रत्येक फ्रिक्वेन्सीला एक चॅनल असतो. पोगो चॅनल एका फ्रिक्वेन्सी असेल. ठीक आहे. तुमचा म्युझिक चॅनल एका फ्रिक्वेन्सीला असेल. तुमचा कार्टूनचा चॅनल एका फ्रिक्वेन्सीला असेल. ठीक आहे. तुमचा स्पोर्ट्सचा चॅनल एका फ्रिक्वेन्सीला असेल. सो तुम्ही रिमोटने चॅनल चेंज करता ना. सो तुम्ही ज्यावेळेस रिमोट वापरून चॅनल चेंज करताना तुम्ही या वायरच्या आतमधल्या फ्रिक्वेन्सीला चेंज करताय आणि त्या वायरच्या आतमधल्या फ्रिक्वेन्सी चेंज झाल्या. अच्छा कधी कधी तुम्ही हे पण बघता काही चॅनल नंबर तुम्ही प्रेस केलं तर पूर्ण असं ब्लॅकआउट होतो कधी कधी, म्हणजे त्या चॅनलला कोणत्याच फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही. कधी कधी बघितलं ना चुकून आपण एखादा चॅनल ओपन केलं तर तो पूर्ण ब्लॅकआउट असतो. म्हणजे ब्लॅकआउट का झाला तो? कारण त्या फ्रिक्वेन्सीच्या हिशोबाने कोणतंच चॅनल मॅच होत नाही. बरोबर. मग आपण परत टीव्ही रिमोटनी चेंज करतो. मग ज्या फ्रिक्वेन्सीला चॅनल मॅच होतो तो चॅनल आपला समोर असतो. दॅट इज टीव्ही केबल. आणि लॅन काय असतो बरं? लॅन म्हणजे आपला कम्प्युटर नेटवर्क. त्याच्यामध्ये एकच वायर असतो आणि एकच सिग्नल येतो किंवा एकच सिग्नल जातो. द बेस्ट एक्झाम्पल इज लॅन फॉर बेस बँड अँड टीव्ही केबल नेटवर्कसाठी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ब्रॉडबँड. समजलं? आता तुम्ही हे रीड करा, तुम्हाला समजेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स अॅटेन्युएशन. आता हा अॅटेन्युएशनचा कन्सेप्ट काय? Attenuation is a measure of how much signal weakens as it travels through a medium. That medium can be wired medium, that medium can be wireless medium. आपण कुणाबद्दल बोलतोय? ट्रान्समिशन मीडिया बद्दल बोलतोय. समजतं ना कुणाबद्दल बोलतोय? वी आर टॉकिंग अबाउट द ट्रान्समिशन मीडिया. ट्रान्समिशन मीडिया म्हटलं तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? लॅन केबल आठवलं पाहिजे. काय आठवलं पाहिजे? लॅन केबल आठवलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये अॅटेन्युएशन म्हणजे काय असतो ना? अॅटेन्युएशन इज अ मेजर ऑफ हाऊ मच सिग्नल वीकेन्स. बघा जेवढं लॉंग डिस्टन्सला आपला सिग्नल जातो ना एका वायरने, जेवढं लॉंग आपला सिग्नल जातो ना तो सिग्नल तेवढा वीक पण होतो. काय होतो? तो सिग्नल तेवढा वीक पण होतो. पण तो सिग्नल वीक एक्झॅक्टली किती झाला त्यालाच आपण काय म्हणतो? अॅटेन्युएशन. अॅटेन्युएशन इज अ फॅक्टर दॅट हाऊ मच द सिग्नल हॅज गॉट वीकन. ठीक आहे. तर कोणत्याही वायरचा अॅटेन्युएशन किती असला पाहिजे? कमी असला पाहिजे. म्हणजे सिग्नल जो आहे तो कमीत कमी वीक झाला पाहिजे. अॅटेन्युएशन जास्त असेल, एक मिनिट अॅटेन्युएशनचा मेजर ऑफ हाऊ मच सिग्नल वीकेन्स. ठीक आहे. वीक म्हणजे सिग्नल किती वीक झाला तर तो अॅटेन्युएशन सांगतो. ठीक आहे. तर मला सांगा अॅटेन्युएशन जास्त म्हणजे सिग्नल अॅटेन्युएशन इज अ मेजर ऑफ हाऊ मच सिग्नल वीकेन्स ॲज इट ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम. आता या मीडियम मधनं सिग्नल ट्रॅव्हल होतो तर किती तुमचं सिग्नल लॉस होतो, किती तुमचं सिग्नल वीक होतो, तर त्या मेजरला आपण काय म्हणतो? अॅटेन्युएशन. तर अॅटेन्युएशन कसं असलं पाहिजे? अॅटेन्युएशन कसं असलं पाहिजे? ठीक आहे. अॅटेन्युएशनचा व्हॅल्यू कमी असला पाहिजे. बरोबर. अॅटेन्युएशनचा व्हॅल्यू कमी असला पाहिजे म्हणजे जास्त सिग्नल जाणार. समजलं का? अॅटेन्युएशनचा व्हॅल्यू कमी असला पाहिजे म्हणजे याच्यामधनं जास्त सिग्नल जाणार. आणि अॅटेन्युएशन समजा जास्त झालं म्हणजे सिग्नल वीक होणार. ठीक आहे. सिग्नल वीक आणि अॅटेन्युएशन हे उलटे असतात. म्हणजे जेवढं जास्त अॅटेन्युएशन तेवढं सिग्नल जो आहे तो वीक होणार. ठीक आहे. समजलं? Attenuation decides the cable length where when signal strength fails below certain limits, then at receiving station noise may appear.
रिपीटर्स आर यूज टू रिजनरेट सिग्नल्स. वन सोल्युशन टू डील विथ अटेन्युएशन इज टू ऍड रिपीटर. हा, आता अटेन्युएशन म्हणजे तुमचा सिग्नल खूप लांब जातोय, खूप लांब जातोय, तर तुम्ही काय करू शकता, मध्ये एक रिपीटर लावू शकता. रिपीटर काय करतो, रिपीटर एक असा डिव्हाइस आहे ना, रिपीटर एक असा नेटवर्किंग डिव्हाइस आहे जो वीक सिग्नलला स्ट्रॉंग बनवू शकतो. म्हणजे सिग्नल आला बघा, इथं सिग्नल आला आला आला, सिग्नल वीक झाला, मग त्या लो सिग्नलला आपण हाय सिग्नल मध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युझिंग रिपीटर. मग रिपीटर ते हाय सिग्नल परत पाठवणार. सो अटेन्युएशनला कमी करण्यासाठी आपल्याकडे एक सोल्युशन आहे बाय युझिंग अ रिपीटर. आता रिपीटर काय असतो ते आपल्याला पुढे डिस्कस करायचं आहे, आपल्याला पुढं आहे एक पॉईंट. ठीक आहे, चलो नेक्स्ट. लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स येतो आपल्याकडे. दिस इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. मग जाऊन आपला एक क्वेश्चन कम्प्लीट होतो. कंटाळू नका, 14 मार्क्स एवढं सोपं लगेच तुम्हाला भेटणार नाही, थोडं मेहनत करावं लागेल. ठीक आहे, सो लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्सला आपण शॉर्टमध्ये ईएमआय पण म्हणतो. एव्हरी मंथ इंटरेस्ट नाही, तो वाला ईएमआय नाही, आपण डिस्कस करतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरेन्स. इट कन्सिस्ट ऑफ आउटसाइड इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइज दॅट डिस्टॉर्ट्स द सिग्नल इन अ मीडियम. सो फॉर एक्झाम्पल, हेतून माझा सिग्नल जातोय, सो आय एम सेंडिंग अ सिग्नल फ्रॉम, दिस इज माय इलेक्ट्रॉनिक सिग्नल. ठीक आहे, हेतून माझा इलेक्ट्रॉनिक सिग्नल जात असेल आणि याच्या आसपास समजा दुसरा एक मॅग्नेटिक फील्ड असेल. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स म्हणजे काय, समजा अजून एक वायर आहे जिथून करंट पास होता. तुम्ही फिजिक्स लर्न केलेत, यू ऑल नो द फिजिक्स, राईट? यू ऑल नो द फिजिक्स. फिजिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे, एक कंडक्टर मधनं ज्यावेळेस करंट पास होतो, तर त्या कंडक्टरच्या आसपास एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. सगळ्यांना माहिती आहे ना, बेसिक्स ऑफ फिजिक्स, बरोबर? तर एक कंडक्टर आहे, कंडक्टर मधनं करंट फ्लो होतो, तर त्याच्या आसपास काय प्रोड्यूस होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं, कन्सेंट्रिक मॅग्नेटिक फील्ड. आता हा मॅग्नेटिक फील्ड आपल्या ऍक्च्युअल, अच्छा याच्यामधनं आपण सिग्नल पास करतोय, तर हा जो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, तो आपल्या सिग्नलला डिस्टॉर्ट करू शकतो, आपल्या सिग्नलला वीक करू शकतो, की आपल्या सिग्नलमध्ये नॉईज क्रिएट करू शकतो. यालाच आपण काय म्हणतो, ईएमआय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. परत रिपीट करू, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स ईएमआय कन्सिस्ट ऑफ आउटसाइड इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइज, outside electromagnetic noise that distorts the signal in a medium. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, हा दुसरा पॉइंट आहे. क्रॉसटॉक इज सेपरेट काइंड ऑफ इंटरफरन्स caused by adjacent wires. Crosstalk occurs when the signal from one wire is picked by the another wire. क्रॉसटॉक पण खूप कॉमन आहे. क्रॉसटॉक तुम्ही फोनवरती बोलताना खूप होतो. समजा असे वायर जातात आणि वायरमध्ये सिग्नल आहे, या वायरमध्ये एक सिग्नल जातोय, या वायरमध्ये दुसरा सिग्नल जातोय. कधी कधी काय होतो ना, हा सिग्नल आहे ना, हा सिग्नल चुकून या वायरमध्ये जातो आणि हा वायरचा सिग्नल चुकून इकडे येतो. म्हणजे वायर जवळ आहेत, तर म्हणून आपल्या वायरकडे ईएमआय असला पाहिजे, म्हणजे ईएमआय ला रेजिस्ट करण्याचा पॉवर असला पाहिजे. जर तुम्ही सस्ता वायर घेतला, कमी पैशाचा वायर घेतला, तर तिथं क्रॉसटॉक होऊ शकतो. म्हणजे एका वायरचा सिग्नल दुसऱ्या वायरमध्ये जाऊ शकतो चुकून. पण तेच तुमचं वायरचं क्वालिटी चांगलं असेल तर असं नाही होणार, ईएमआय नाही होणार, नाहीतर ईएमआय होणार. सो तुमचा वायर घेताना तुमचा वायर चांगला क्वालिटीचा असला पाहिजे. ठीक आहे, हा आता क्रॉसटॉक म्हणजे काय ना, तुम्ही बघितलं असेल मोस्टली ना, जे लोक ना जिओ सिम वापरतात, त्यांना एकदम तुम्ही रिलेट करू शकता मी काय बोलते. कधी कधी संध्याकाळच्या वेळेस किंवा खूप बिझी आवर्स मध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंडला कॉल लावता, तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या नंबरला डायल केलं, तुम्ही तुमच्या फ्रेंडलाच कॉल केलं, पण तिथून समोरून एक दुसरा व्यक्ती बोलतो, हॅलो, हा मला गणेश पाहिजे. तो म्हणतोय हा गणेशचा नंबर नाही, हा दुसरा नंबर आहे. पण तुम्ही नंबर बघता, अरे हा तर गणेशचा नंबर आहे, पण हा दुसराच कोणतरी व्यक्ती बोलतोय. तिथं झालं क्रॉसटॉक. पण त्या कॉलला मग तुम्ही कट करता. आपण म्हणतो ना, ओके सॉरी सर, रॉंग नंबर, ओके सॉरी भाई, रॉंग नंबर, चुकून लागला, गलतीच लग गया भाई. आपण कट करतो. कट केल्यानंतर आपण म्हणतो, अरे हे काय झालं, माझ्या फ्रेंडनी कोणाला फोन विकलं काय. मग परत आपण कॉल करतो ना, सेकंड टाइम कॉल करताना मॅक्झिमम टाइम एरर होत नाही. सेकंड टाइम कॉल करताना बरोबर तुमच्या फ्रेंडलाच कॉल जातो आणि मग तुमचा फ्रेंड म्हणतो, अरे बोला. मग तुम्ही म्हणता, अरे याच्या आधी कोण बोलत तुझ्या फोनमधनं, म्हणतो की नाही, अरे याच्या आधी तुझ्या फोनमधनं कोण बोलत होतं, अरे तुझा कॉल आला होता, मी तुझा कॉल उचलला, तर तुझ्या नावाने दुसरंच कोणतरी बोलत होतं. म्हणजे तुमच्या फ्रेंडला पण तो प्रॉब्लेम झाला, जो प्रॉब्लेम तुम्हाला झाला, कारण तुमच्या आणि तुमच्या फ्रेंडमध्ये झाला क्रॉसटॉक. काय झाला, क्रॉसटॉक. तुमचा सिग्नल दुसऱ्याकडे गेला आणि तुमचा फ्रेंडचा सिग्नल तिसऱ्याला गेला, क्रॉसटॉक झाला. तुमचा सिग्नल असं जात होता आणि तुमचा फ्रेंड सिग्नल असं जात होता, पण ते दुसऱ्या वायरमध्ये क्रॉसटॉक झाला. तुमचा फ्रेंडचा सिग्नल दुसऱ्याकडे गेला आणि तुमचा सिग्नल दुसऱ्याकडे गेला. सो याला म्हणतो क्रॉसटॉक. सो क्रॉसटॉक कधी येतो ना, क्रॉसटॉक असं तेव्हा होतो ज्यावेळेस तुमचा ईएमआय जास्त वाढतो.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स जर वाढला तर तुमचा क्रॉसटॉक वाढतो. म्हणून तुमच्या वायरकडे EMI ला रेजिस्ट करण्याचा पॉवर असला पाहिजे. असतात चांगले वायर असतात जे EMI ला रेजिस्ट करतात, पण कधी कधी चुकून होतो. आता हे जिओ सस्ते वायर वापरत नाही असं नाहीये. जिओमध्ये ऍक्च्युली ट्रॅफिक खूप जास्त आहे. जर तुम्ही बघितलं इंडियामध्ये मॅक्झिमम पीपल आर द पीपल दोज आर युझिंग जिओ. ठीक आहे, तर जिओमध्ये जास्त लोक असल्यामुळं तर ते क्रॉसटॉक थोडं खूप कॉमन झाले. पण आता त्यांनी ते रिपीटर्स वगैरे वाढून क्रॉसटॉकला कमी केले, नाहीतर आधी खूप क्रॉसटॉक व्हायचे. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो क्रॉसटॉक. इन कम्प्युटर नेटवर्क लार्ज नंबर ऑफ केबल्स आर located close together, therefore crosstalk is significant problem in network. This can be expressed while talking on a phone. Yes, फोनवरती बोलताना पण क्रॉसटॉक होतो. कम्प्युटरमध्ये ना खूप सारे वायर्स खूप जवळ असतात. कम्प्युटरच्या खूप मोठ्या नेटवर्कमध्ये वायर्स ना खूप जवळ जातात. मग तिथं क्रॉसटॉक झाला तर आपला नेटवर्क खराब होऊ शकतो. म्हणून तुमचा वायर कसा असला पाहिजे, EMI ला रेजिस्ट करणारा वायर असला पाहिजे. जर तुमचा वायर EMI ला रेजिस्ट करणारा नसेल तर मग तुमच्या वायरला क्रॉसटॉकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो हिअर वी कम्प्लीट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. इथून सुरू केलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन. मला माहिती आहे थोडा टाइम झालाय हा. ठीक आहे, किती टाइम झाला असेल तरी ठीक आहे, 41 मिनिट्सच्या आसपास काहीतरी झाले. म्हणजे हा टॉपिक डिस्कस करून एक 20-25 मिनिटं झाले असतील. बरोबर, नेटवर्किंग बद्दल आपण एक 5 मिनिटं डिस्कस केलं असेल, 20-25 मिनिटं आपण ट्रान्समिशन मीडियावरती डिस्कस केले. पण हा 20-25 मिनिटं वर्थ आहे, जो तुम्हाला 4 मार्क्स अचीव्ह करून देऊ शकतो तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे, चलो, एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक झालाय. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक कडे येऊयात. द नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज नथिंग बट कोएक्झल केबल. बेस. आता आपण ट्रान्समिशन मीडिया बघितलं. आता ट्रान्समिशन मीडियाचे टाइप्स बघू. ट्रान्समिशन मीडिया वायर्स मध्ये असतात, बरोबर. वायर्ड ट्रान्समिशन मीडिया आणि वायरलेस पण असतात. पण आता सध्या आपण डिस्कस करतो वायर्ड ट्रान्समिशन मीडिया. वायर मध्ये आपल्याकडे 2 टाईपचे वायर असतात, 3 टाईपचे वायर असतात. एक असतो कोएक्झल केबल, एक असतो ट्विस्टेड पेअर केबल आणि एक असतो फायबर ऑप्टिक केबल. अजून पण भरपूर टाईपचे वायर्स असतात, पण हे 3 वायर्स खूप जास्त कॉमनली यूज करतात. ठीक आहे, समजलं का ट्रान्समिशन मीडिया? अरे सगळ्यांना समजलं का ट्रान्समिशन मीडिया? आता ट्रान्समिशन मीडिया क्लिअर असेल तर ट्रान्समिशन मीडिया करण्यासाठी आपल्याला कोणते वायर्स लागतात? ठीक आहे, चलो. सो केबल मीडिया. ट्रान्समिशन मीडिया कॅन बी अचीव्ड विथ हेल्प ऑफ दिस केबल्स इन वायर्ड मेथड. सो व्हॉट आर दीज केबल्स? द केबल्स आर ऑफ 3 टाइप्स. हा पण क्वेश्चन खूप वेळा बोर्ड्स मध्ये विचारलाय. पहिला केबल कोएक्झल केबल, ट्विस्टेड पेअर केबल, फायबर ऑप्टिक केबल अँड कोएक्झल. कोएक्झल केबल इथं कोएक्झल केबल आलाय. ऍक्च्युली 3च आहेत, हा रिपीट झालाय. कोएक्झल केबलचा डायग्राम आहे ऍक्च्युली. ठीक आहे, कोएक्झल केबलचा डायग्राम. ठीक आहे, सो 3 टाईपचे केबल असतात. 3 टाईपचे केबल पैकी एक केबल तरी तुमच्या पेपरमध्ये 3 मार्क्स येणार. फक्त 10 मिनिटं लागेल मला. 10 मिनिटं लागेल. 10 मिनिटामध्ये 3 मार्क्स पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे तर लक्ष द्या. 10 मिनिटं. 10 मिनिटात तुम्हाला 3 मार्क्स तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये आणून देऊ शकतो मी. ठीक आहे, फक्त लक्ष द्या. सगळ्यात आधी सुरू करताय कोएक्झल केबल. हा वाला केबल तुम्ही बघितलं असेल. तुम्ही कुठं ना कुठं बघितलं असेल. मोस्टली तुमच्या टीव्ही केबल. आता तर DTH आलाय, पण आधी वी यूज टू हॅव द टीव्ही केबल नेटवर्क, राईट? सो टीव्ही केबल नेटवर्क वेर कनेक्टेड विथ हेल्प ऑफ कोएक्झल केबल. आता कोएक्झल केबल मध्ये ना आपण याला म्हणतो आउटर कंडक्टर. काय म्हणतो? आउटर जॅकेट, आउटर कंडक्टर. ठीक आहे, आउटर कंडक्टर असतो. हा असतो आउटर जॅकेट म्हणतो आपण याला. ऍक्च्युली काय म्हणतो? आउटर जॅकेट. याला पण आउटर कंडक्टर म्हणतो. हा जो आहे ना आउटर कंडक्टर, त्याच्या आतमध्ये एक फॉईल शीट असतो. आता फॉईल शीट काय असतो? EMI पासून लांब राहण्यासाठी. येस, हा फॉईल शीट काय करतो ना, EMI ला ऍब्सॉर्ब करतो. सो EMI पासून लांब ठेवण्यासाठी हा फॉईल असतो. हा एक डायलेक्ट्रिक असतो. ऍक्च्युली हा कंडक्टर आहे ना, आणि आतमध्ये बेसिकली 2 कंडक्टर जर सोबत आले तर तिथं सिग्नल्स ओव्हरलॅप होऊ शकतात किंवा सिग्नलमध्ये शॉर्ट सर्किटिंग होऊ शकतो. म्हणून हा आउटर कंडक्टर, हे बघा, हा असा मेश सारखा बनलेला असतो. आतमध्ये एक फॉईल आहे. हे दोन्ही का बनलेत? टू रिड्यूस द EMI. म्हणजे बाहेरून कोणताही नॉईज, बाहेरून कोणताही सिग्नल आपल्या तुमचा मेन सिग्नल याच्यामध्ये असतो. युअर मेन सिग्नल इज गोइंग टू गो इनसाइड द सेंटर कंडक्टर. तुमचा ऍक्च्युअल सिग्नल आहे ना असं जातो याच्यामध्ये. युअर ऍक्च्युअल सिग्नल इज गोइंग टू ट्रान्सफर फ्रॉम द सेंटर कंडक्टर. तर त्या सिग्नलला बाहेरून कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, बाहेरून एखादा EMI नाही आला पाहिजे. म्हणून आपल्याकडे आउटर शील्ड असतो. म्हणजे हा जॅकेट बेसिकली आपल्या वायरला फिजिकल डॅमेज पासून वाचवण्यासाठी असतो. हा ब्लॅक कलरचा वायर असतो. ब्लॅक कलरचा वायर आपल्या वायरला फिजिकल डॅमेज पासून वाचवतो. ब्रेडेड शील्ड म्हणजे मेशेस सारखं शील्ड आणि फॉईल शीट हे बेसिकली EMI आणि नॉईज पासून आपल्या वायरला लांब ठेवण्यासाठी असतो. आता या दोन्ही वायरमध्ये शॉर्ट सर्किट नाही झाला पाहिजे किंवा ते कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं पाहिजे, म्हणून एक इन्सुलेटर असतो, त्याला आपण डायलेक्ट्रिक म्हणतो. आणि आतमध्ये आपला सेंटर कंडक्टर असतो, आणि सेंटर कंडक्टरच्या आतमध्ये आपला सिग्नल जो आहे तो एकदम स्मूथली ट्रान्सफर होतो. सो दिस इज कॉल्ड एज कोएक्झल केबल. याला आपण काय म्हणतो?
कोॲक्झल केबल. ठीक आहे, चलो आता कोॲक्झल केबल बद्दल थोडं पॉइंट माहित पाहिजे. इन दिस केबल देर आर 2 कंडक्टर्स शेअरिंग अ कॉमन ऍक्सिस. सो एकच ऍक्सिस असतो, पण त्या एका ऍक्सिस मध्ये ना 2 कंडक्टर असतात आणि दोन्ही कंडक्टरला सेपरेट ठेवण्यासाठी मध्ये असतो डायलेक्ट्रिक. दोन्ही कंडक्टरला सेपरेट ठेवण्यासाठी मध्ये कोण असतो? डायलेक्ट्रिक असतो, डायलेक्ट्रिक. ठीक आहे. द टीव्ही केबल इज अ कोॲक्झल केबल. येस, तुमच्या घरी जो टीव्ही केबल होता ना, आता तर आपल्याकडे डीटीएच आला, एचडीएमआय केबल्स वगैरे आता आलेत, पण आधी एचडीएमआय केबल नव्हता. आधी ना असे कोॲक्झल केबल असायचे टीव्हीला, टीव्ही केबल नेटवर्क मध्ये. ठीक आहे. दीज केबल्स आर यूज इन लॅन्स. हा, आणि हा केबल लॅन मध्ये पण यूज होतो. आता तर ट्विस्टेड पेअर केबल असतात भरपूर ठिकाणी, पण हा पण लॅन मध्ये यूज होतो. ठीक आहे. The components of coaxial cable are as follows. A center conductor, this is solid copper wire or stranded wire. तर सगळ्यात आधी आतमध्ये एक वायर असतो जो ऍक्च्युअली सिग्नल कॅरी करतो. मग त्याच्यानंतर an outer conductor, this shield forms a tube surrounding the center conductor. This conductor is braided wires. Braided म्हणजे असे क्रॉस्ड, याला आपण म्हणतो ब्रेडेड वायर्स. असे दिसतं ना तुम्हाला, ब्रेडेड वायर्स असे असतात. ठीक आहे. मेटॅलिक फॉइल और बोथ. द आउटर कंडक्टर इज कॉल्ड अ शिल्ड. इट सर्व्स as a ground and protects inner conductor from electromagnetic interference. Yes, हे ब्रेडेड शीट्स आणि फॉइल हे बेसिकली आपल्या वायरला बाहेरच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स आणि नॉइज पासून लांब ठेवतात. An insulator layer, this keeps outer conductors spaced evenly from the inner conductor. हा आउटर कंडक्टर काय करतो? इनर कंडक्टर पासून थोडी डिस्टन्स मेंटेन करून ठेवण्यामध्ये हेल्प करतो. अ प्लास्टिक जॅकेट, दिस प्रोटेक्ट्स फ्रॉम डॅमेज. आपण याला असं म्हणतो फिजिकल डॅमेज. आता या वायरवरती काहीतरी असं डॅमेज झालं, म्हणजे काहीतरी पडलं किंवा या डॅमेजवर या वायरवरती काहीतरी वेट ऑल ऑब्जेक्ट पडला, तर वायरला काय होतंय? कारण हा आउटर जॅकेट त्याला प्रोटेक्ट करतो. सो आउटर जॅकेट फॉर द प्रोटेक्शन. आउटर कंडक्टर अँड इनर कंडक्टरच्या मध्ये फॉइल आणि ब्रेडेड शीट्स असतात आणि एक डायलेक्ट्रिक पण असतो. सो इनर कंडक्टर मध्ये आपला ऍक्च्युअल सिग्नल जातो आणि ब्रेडेड शीट्स अँड फॉइल शीट बेसिकली ईएमआय आणि नॉईज कमी करण्यासाठी असतो. समजलं? आणि तो तुमचा डायलेक्ट्रिक जो असतो तो दोन्ही कंडक्टर मधला एक मीडियम मेंटेन करण्यासाठी असतो. So this is your coaxial cable. After coaxial cable, the next cable is called as twisted pair cable. हा, असं तुम्ही असं केबल बघितलं, ट्विस्टेड पेअर केबल्स. वायर्स असे ट्विस्टेड असतात. आत्ताचे लॅन बघितले ना, आत्ताचे लॅन, रिसेंट लॅन्स, सो तुम्हाला भरपूर लॅन असे भेटतात ट्विस्टेड पेअर मध्ये. सो आधीच्या काळामध्ये कोएक्झियल केबल मध्ये लॅन होते, पण आता लॅनचा स्पीड वाढलाय बिकॉज ऑफ ट्विस्टेड पेअर केबल्स. ठीक आहे. अच्छा, तुम्ही हे थोडं इमॅजिन केलं का? याच्या आधी आपण कंडक्टर घेतलं, बरोबर, पण याच्यामध्ये फक्त एक फॉइल आहे आणि एक आउटर कंडक्टर आहे आणि वायर्स आहेत. वायर्सला असं ट्विस्ट का करून ठेवले बरं? वायर्सला असं आपण सापासारखं ट्विस्ट का केलेत असं? तर वायर्स इज ट्विस्टेड लाईक दिस. ठीक आहे. सो वायर जे असतात ना, ते बेसिकली असे एकमेकांना ट्विस्टेड असतात. वायरचे ट्विस्टेड असतात. तुम्ही तर बघू शकता यार, माझा ड्रॉइंग नका बघू. सगळ्यात बेस्ट इथं बघा तुम्ही, वायर्स कसे ट्विस्टेड. हा, आपण ट्विस्टेड का करतो बरं वायर्स? वाय द वायर्स आर ट्विस्टेड? याच्यावर 2 मिनिटं विचार करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले. वायर्स असे ट्विस्टेड का असतात? वाय द वायर्स आर बीन ट्विस्टेड? ठीक आहे, याचा आन्सर सांगतो मी तुम्हाला. बेसिकली तुम्हाला माहिती आहे, एखादा वायर समजा हिथून समजा काहीतरी सिग्नल लॉस झालेत, बरोबर, इथून पण काहीतरी सिग्नल लॉस झालेत. बेसिकली ईएमआय पासून लांब ठेवण्यासाठी असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. सो हा वायरमधनं काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल निघेल, तर हा पण वायरमधनं काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल निघेल. जेवढं सिग्नल पहिल्या वायरमधून निघतो तेवढं सिग्नल दुसऱ्या वायरमधनं पण निघतो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स किंवा मॅग्नेटिक सिग्नल्स एकमेकांना कॅन्सल आउट करतात अँड द नेट मॅग्नेटिक इंटरफेरेट सिग्नल इज 0. सो तिथं ईएमआय आपला कम्प्लिटली कॅन्सल होतो. काय होतो? ईएमआय आपला कम्प्लिटली कॅन्सल होतो. क्रॉसटॉक आपण अवॉइड करू शकतो. जर ईएमआय नसेल तर आपण क्रॉसटॉकला अवॉइड करू शकतो. सो दॅट इज द ऍडव्हान्टेज की आपण 2 वायरला ट्विस्ट केल्यामुळं दोन्हीकडनं सिग्नल्स निघणार, ईएमआय सिग्नल्स, आणि दोन्ही ईएमआय सिग्नल्स एकमेकांना कॅन्सल आउट करतील. आणि ईएमआय सिग्नल्स एकमेकांना कॅन्सल आउट झालं तर त्यांच्यामध्ये क्रॉसटॉक नाही होणार. सो ईएमआय कमी होईल. सो क्रॉसटॉक पण आपला कमी होईल. सो बोथ दिस प्रॉब्लेम्स कॅन बी एलिमिनेटेड इफ द वायर्स आर ट्विस्टेड. सो द वायर्स आर ट्विस्टेड इन ट्विस्टेड पेअर केबल. दिस इज अ पॉप्युलर केबल फॉर ऑल न्यू नेटवर्क. येस, आताचे नवीन लॅन जे काय, आताचे नवीन लॅन नेटवर्क मध्ये सगळं हाच वायर यूज होतो. दिस इज अ लो कॉस्ट केबल. ह्याचा कॉस्ट पण कमी असतो.
It consists of two strands of copper wire twisted together. Yes, two copper wires are twisted together. The twisted reduces the sensitivity of the cable to EMI. Yes. So sensitivity to the EMI can be reduced and also reduces the tendency of cable to radiate radioactive frequency noise that interferes with the nearby cables and electronic components. Yes. इथून असं कोणताही सिग्नल निघणार नाही जो दुसऱ्या वायरला डिस्टर्ब करेल, कारण इथून काही सिग्नल निघाले तर इथून पण काहीतरी सिग्नल निघतील आणि ते एकमेकांना कॅन्सल करतील. काय करतील? ते एकमेकांना कॅन्सल करतील. सो याच्या आसपासला अजून एखादा वायर जात असेल तर तो वायरला काही त्रास नाही यांच्यामुळे दुसऱ्यांना बिलकुल त्रास होणार नाही, म्हणून आपण वायरला काय करतो? ट्विस्ट करून ठेवतो. द रेडिएटेड सिग्नल फ्रॉम द ट्विस्टेड वायर्स टेंड टू कॅन्सल इच अदर आउट. सो व्हॉट एव्हर सिग्नल्स आर बीन रेडिएटेड, कोणताही सिग्नल इथून रेडिएट झाला तर तोही सिग्नल इथून पण रेडिएट होणार ना, कारण दोन वायर्स आहेत. एक सिग्नल इथून रेडिएट झाला तर एक सिग्नल इथून रेडिएट होणार आणि दोन्ही सिग्नल्स एकमेकांना कॅन्सल करतील आणि लाईक आपल्या वायरमुळे दुसऱ्या वायरला कोणताही त्रास नसेल. ट्विस्टेड पेअर ऑल्सो रिड्युसेस क्रॉसटॉक. येस, क्रॉसटॉकचा प्रॉब्लेम आपण कम्प्लिटली सॉल्व्ह करू शकतो बाय युझिंग ट्विस्टेड पेअर केबल. देर आर टू टाइप्स ऑफ ट्विस्टेड पेअर केबल. एक असतो शिल्डेड, दोन टाइपचे असतात ट्विस्टेड पेअर केबल. एक्झाममध्ये असे डिफरन्स विचारतात, एसटीपी वर्सेस यूटीपी. आता शिल्ड ट्विस्टेड पेअर मध्ये दोन टाइपचे असतात. एसटीपी म्हणजे शिल्ड ट्विस्टेड पेअर आणि अजून एक असतो अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. म्हणजे याच्यावरती जो शिल्ड असतो ना, हा शिल्ड म्हणजे काही वायरवरती हा शिल्ड असतो, शिल्ड ट्विस्टेड पेअर, आणि काही वायरवरती शिल्डच नसतो, तर आपण तो अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. ठीक आहे, शिल्ड ट्विस्टेड पेअर आणि एक असतो अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. म्हणजे ते वायरवरती एक शिल्डचा फक्त डिफरन्स असतो. ठीक आहे, हे बघा याचे डिफरन्स एक्झाम मध्ये खूप वेळा विचारले. रिसेंटली मार्च 24 मध्ये पण विचारले, पण हे क्वेश्चन तुम्हाला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, UTP consists of number of twisted pairs with plastic jacket and pairs. STP also contains number of pairs, but shell usually aluminum or polyester between them. So त्यांच्यामध्ये अल्युमिनियम किंवा पॉलिस्टर असतो, पण इथं प्लास्टिक जॅकेट असतो. Inexpensive and easy to install. This is expensive than UTP and difficult to install also. याचं स्पीड बघितलं, त्याचं स्पीड थोडं कमी आहे कारण याच्यावरती शिल्ड नाहीये, पण याच्यावरती शिल्ड आहे तर याचं स्पीड थोडं जास्त असेल. More attenuation and sensitivity to EMI. Less attenuation and EMI is reduced due to shielding. हा, इथं थोडं EMI कमी असतो. EMI कमी असेल, पण म्हणजे EMI चा प्रॉब्लेम कमी असेल. अरे एक मिनिट, इथं EMI चा प्रॉब्लेम जास्त असेल. ऍक्च्युली EMI चा प्रॉब्लेम जास्त असेल कारण शिल्ड नाहीये. हा अनशिल्ड आहे. अनशिल्ड मध्ये त्याच्यावरती एक शिल्ड नसतो जो की EMI प्रॉब्लेम कॉज करू शकतो. आणि इथं ऍक्च्युली त्यांना आपण ऑलरेडी क्रॉस केले, आपण वायर्स ऑलरेडी क्रॉस केले, पण समजा बाहेरून एखादा सिग्नल आला तर काय करायचं? तो बाहेरून एखादा सिग्नल आला तर एसटीपी त्याला रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, ऍक्च्युली याच्या आतमधून तर जाणार नाही, पण बाहेरून आलं तर काय करणार? सो बाहेरून आलं तर ते कमी करण्यासाठी आपल्याकडे एसटीपी असतो. लेस अटेन्युएशन अँड EMI इज रिड्युस्ड टू शिल्डिंग. यूज इन टेलिफोन सिस्टम. याला आपण मोस्टली टेलिफोन सिस्टम मध्ये वापरतो आणि याला आपण मोस्टली लँड मध्ये वापरतो. सो टेलिफोन वायर बघितले तुम्ही, तो असतो UTP, अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. आणि लँड वायर काय असतो? लँड वायर दॅट इज STP, शिल्ड ट्विस्टेड पेअर. मॅक्झिमम नंबर ऑफ नोड्स इज 1024 अँड मॅक्झिमम नंबर ऑफ वोड्स इज 270. सो सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, सगळे पॉईंट्स तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अँड वी कम टू द लास्ट वायर अँड अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट वायर कॉल्ड एज फायबर ऑप्टिक केबल. आजच्या दुनियामध्ये सगळ्यात जास्त युज होणार वायर, आजच्या हायस्पीड इंटरनेटच्या वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा वायर म्हणजे फायबर ऑप्टिक केबल. सो फायबर ऑप्टिक केबल काय असतो? इन एव्हरी वे फायबर ऑप्टिक केबल इज आयडियल फॉर डेटा ट्रान्समिशन. मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी जे आपलं असतो ना, जिओ फायबर, टाटा प्ले फायबर. सो हे फायबर मध्ये आपल्याला खूप हाय स्पीड इंटरनेट भेटतो. वी गेट द इंटरनेट एट व्हेरी हाय स्पीड बिकॉज हे नेटवर्क बनतात विथ द हेल्प ऑफ ऑप्टिक केबल्स, फायबर ऑप्टिक केबल्स. आणि फायबर ऑप्टिक केबलच्या आतमध्ये ना ग्लासचं क्लॅडिंग असतो, म्हणजे ग्लास क्लॅडिंग असल्यामुळं हा डेटा ट्रान्समिशनचा स्पीड खूप जास्त होतो. आता हे ग्लास क्लॅडिंग एक्झॅक्टली कसं काम करतो मी तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही बघू शकता, आहे का आपल्याकडे? नाही, ठीक आहे. सो ग्लास क्लॅडिंग कसं हेल्प करतो मी तुम्हाला या इमेजने एक्सप्लेन करतो. सो बेसिकली सांगण्याचा मुद्दा माझा एवढंच आहे की हा जो कोर असतो ना, कोर हा ग्लासने बनलेला असतो. कशाने बनलेला असतो? ग्लास, काचेचा असतो, काचेचा. आता ग्लासमध्ये एखादा सिग्नल आला ना, तो सिग्नल असं रिफ्लेक्ट करतो. ग्लासमध्ये सिग्नलचं असं रिफ्लेक्शन दाखवतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ सिग्नल्स असं रिफ्लेक्ट होतात. जेवढं जास्त डिस्टन्स वाढेल आपला जो सिग्नल आहे ना, तो असा रिफ्लेक्ट होत जातो, कारण ग्लासमध्ये रिफ्लेक्शन होतो आणि आपला सिग्नल आहे ना असं रिफ्लेक्ट होतच पुढे जातो. सो जेवढं
जास्त डिस्टन्स तेवढं जास्त रिफ्लेक्शन, आणि जेवढं जास्त डिस्टन्स तेवढं जास्त रिफ्लेक्शन, म्हणून तेवढं जास्त स्पीड. याच्या आधीच्या वायरमध्ये काय होत होता, जेवढं जास्त डिस्टन्स तेवढं स्पीड आपला कमी होत होता. पण हा वायर असा आहे, जेवढं जास्त डिस्टन्स असेल याचं स्पीड तेवढं वाढत जाणार, म्हणून आपण म्हणतो फायबर ऑप्टिक केबल्स. आणि हा वायरचा एक ड्रॉबॅक एवढंच आहे की हा वायर मधून कुठून तुटला, फायबर ऑप्टिक केबलला काही डॅमेज झालं, याचा आतमधला ग्लास क्लॅडिंग तुटला, तर तुमचा सिग्नल कुठंच ट्रान्सफर होत नाही आणि तो पूर्ण वायर तुम्हाला चेंज करावा लागेल. कारण ग्लास आहे ना, तुम्ही ग्लासला थोडी चिपकू शकता, ग्लास ब्रिटलनेस असतो ग्लासकडे, सो ग्लास इज गोइंग टू गेट ब्रिटल, तसं पीस मध्ये तुटणार, मग ते पीसला तुम्ही जॉईन नाही करू शकत. सो तुमचा हा ग्लास क्लॅडिंग तुटला तर तुम्हाला पूर्ण वायर चेंज करावं लागेल. हा एक ड्रॉबॅक आहे. इन एव्हरी वे फायबर ऑप्टिक केबल इज आयडियल. समजलं का? हा एक्झाम्पल आय होप तुम्हाला हे क्लिअर असेल. ठीक आहे, चलो. This cable has in every way fiber optic cable is ideal for data transmission. This cable has extremely high bandwidth. याचा बँडविड्थ खूप जास्त हाय असतो. ठीक आहे. इट हॅज नो प्रॉब्लेम विथ EMI. हा EMI चा काही प्रॉब्लेमच नाहीये, कारण ग्लास आहे त्याच्यामध्ये. ग्लास असलं तर काही EMI चा प्रॉब्लेम येतच नाही. आणि इट रन्स ओव्हर सेव्हरल किलोमीटर्स. हा कितीतरी लांब पाठवा तुम्ही, किलोमीटर्स लांब पाठवा, त्याचं स्पीड वाढत जाणार, त्याचं स्पीड कमी नाही होणार. The two disadvantage of are cost and installation is difficult. Yes, दोनच प्रॉब्लेम आहेत. आता ग्लास क्लॅडिंग खूप महाग असणार हा वायर, आणि एक जरी गडबड झालं तर, आणि याचं इन्स्टॉलेशन पण अवघड असतो, आणि हा वायर कुठून जरी तुटला तर पूर्ण वायर चेंज करावं लागतं. तर दॅट आर द ड्रॉबॅक्स. नाउअडेज इट इज ऑफ्टन इन्स्टॉल्ड इन बिल्डिंग्स बाय टेलिफोन कंपनीज. द सेंटर कंडक्टर इज फायबर ऑप्टिक. हा याला पण तो फायबर ऑप्टिक सेंटर कंडक्टर म्हणतो, ग्लासने बनलो असतो. फायबर ऑप्टिक इज अ फायबर दॅट कन्सिस्ट ऑफ हायली रिफाईन्ड ग्लास और प्लास्टिक. येस. सो आतमध्ये जो तुमचा मेन कंडक्टर आहे ना, जो सिग्नल कॅरी करतो, तो हायली रिफाईन्ड ग्लास असतो किंवा प्लास्टिक्स असतो. इट इज डिझाईन टू ट्रान्समिट लाईट सिग्नल्स विथ लिटिल लॉस. सो तर लॉस बिलकुल नाही होणार, कारण आपला रिफ्लेक्शन आपला साऊंड रिफ्लेक्शनने आपला सिग्नल जाणार आहे. A glass core supports a longer cabling distance, but a plastic core is easier to work with. The fiber is coated with cladding or gel that reflects signal back into the fiber to reduce the signal loss. Yes, आता हा जो क्लॅडिंग असतो ना, हा बेसिकली काय म्हणतो आपण, जेल असतो. हा बेसिकली एक जेल असतो जो त्याला रिफ्लेक्ट, आतमधला जो सिग्नल आहे त्याला रिफ्लेक्ट करण्यामध्ये हेल्प करतो. अ प्लास्टिक शीट जॅकेट प्रोटेक्ट द फायबर. हा बाहेर तरी एक जॅकेट असतो जो प्रोटेक्ट करतो, पण खूप जास्त हेवी डॅमेज कॅनॉट बी सस्टेन बाय दिस वायर अँड द ग्लास क्लॅडिंग इज गोइंग टू ब्रेक इनसाइड. समजलं? सो मी तुम्हाला जे काही सांगितलं सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे, सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर ऑलमोस्ट आता आपण सांगू शकतो आपला हाफ चॅप्टर कंप्लीट झालाय. याच्या पुढे आपला हाफ चॅप्टर आपण डिस्कस करायचं बाकी आहे. तर इथपर्यंत प्लीज नोट करून घ्या, पटकन नोट करून घ्या, आणि हा एकदा रीड करून घ्या पटकन. ठीक आहे. सो फायबर ऑप्टिक केबल डन. नेक्स्ट, हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. या टॉपिक वरती पण एक्झामला क्वेश्चन विचारायचे चान्सेस खूप जास्त असतात. ऍक्सेस मेथड्स. आता आपण डिस्कस केलं ट्रान्समिशन मीडिया काय असतो. ट्रान्समिशन मीडिया नंतर डिस्कस केलं की बाबा हे वायर कोणते कोणते असतात. कोएक्सियल केबल झालं, फायबर ऑप्टिक केबल झालं, त्याच्यानंतर ट्विस्टेड पेअर केबल झालं, सगळं डिस्कस केलं. मग त्याच्यानंतर हे ऍक्सेस मेथड काय असतात बघा. ऍक्सेस मेथड म्हणजे कम्प्युटर्स एकमेकांना एका नेटवर्कमध्ये डेटा ट्रान्सफर कसा होऊ शकतो, कोणत्या कोणत्या वेजनी होऊ शकतो. बरोबर, एका नेटवर्कमध्ये डेटा कसं ट्रान्सफर होऊ शकतो, कोणत्या पद्धतीने डेटा ट्रान्सफर होऊ शकतो, तर त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेस मेथड्स. एका नेटवर्कमध्ये डेटा कसा ट्रान्सफर होतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो, ऍक्सेस मेथड. तर क्वेश्चन बघा खूप वेळा विचारले. आता ऍक्सेस मेथड आपल्याकडे 3 असतात. एक असतो कंटेन्शन, एक असतो टोकन पासिंग, आणि एक असतो पोलिंग. ठीक आहे, तीन आपल्याकडे ऍक्सेस मेथड असतात. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड्समध्ये 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला कंपल्सरी हा क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, क्वेश्चन कसं कसं विचारतात ते पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, चलो. सो लेट स्टार्ट द डिस्कशन. चलो नेक्स्ट. So access method. An access method is a set of rules governing how the network nodes share the transmission medium. बरोबर, म्हणजे एका नेटवर्कच्या आतमध्ये ट्रान्समिशन मीडियमला कसं शेअर करतो. बरोबर, ट्रान्समिशन मीडियमला. अच्छा, एक मला सांगा, एक नेटवर्क आहे म्हणजे 100 कम्प्युटर, तुमचं कम्प्युटर लॅब 100 कम्प्युटर्स आहेत, पण लॅन वायर एकच असतो ना, तो एकच लॅन वायर सगळीकडे जातो. लॅन वायर एकच आहे पण कम्प्युटर 100 आहे.
कम्प्युटर 100 पण लॅन वायर एक. त्या एका लॅन वायरला 100 कम्प्युटर कसं युज करतील? येस, त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेस मेथड. तर तिथं काहीतरी रूल्स असतील ना, तिथं काहीतरी रूल्स असतील, तर त्या रूल्सलाच आपण म्हणतो ऍक्सेस मेथड. समजलं का? परत एकदा रिपीट करतो. 100 कम्प्युटर्स आहे आपल्या कम्प्युटर लॅबमध्ये आणि एकच लॅन केबल आहे. त्या एका लॅन केबलला 100 कम्प्युटर एकत्र तर नाही वापरू शकत, एक एक करून वापरावं लागेल. कसं वापरावं लागेल? एक एक करून वापरावं लागेल. सगळे एकत्र आले तर नोबडी कॅन यूज द वायर. एव्हरीबडी हॅज टू यूज द वायर इंडिव्हिज्युअली. सो सो असे कोणते रूल्स आपण बनवलेत जे रूल्सला फॉलो करून सगळे कम्प्युटर्स एका नेटवर्कमध्ये त्या वायरला वापरू शकतात, आणि त्याच रूल्सला आपण म्हणतो ऍक्सेस मेथड. त्याच रूल्सला आपण काय म्हणतो? ऍक्सेस मेथड. देर आर 3 मेन इम्पॉर्टंट वेज ऑफ ऍक्सेस मेथड्स, दॅट इज कंटेन्शन, पोलिंग, टोकन पॅसिंग. असे 3 मेथड्स आहेत. या 3 मेथड्सने आपण समजू शकतो की बाबा एका लॅन वायरला 100 कम्प्युटर्स एक एक करून कसं काय वापरू शकतात. काहीतरी रूल्स असेल ना, काहीतरी प्रोटोकॉल असेल, तर त्याच रूल्स त्याच प्रोटोकॉल्सला आपण एक एक करून डिस्कस करू. सगळ्यात आधी असतो कंटेन्शन. सगळ्यात आधी काय असतो? कंटेन्शन. सो कंटेन्शन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बोर्ड्समध्ये खूप वेळा विचारतात कंटेन्शन. कंटेन्शन मीन्स द कम्प्युटर आर कंटेंडिंग फॉर use of the transmission medium. Contending means they want to use it, right? Any computer in this network can transmit at any time, first come first serve. So जो कम्प्युटर पहिला ऑब्जेक्शन रेस करतो तो कम्प्युटर डेटा सेंड करू शकतो ट्रान्समिशन मीडियाला वापर. द सिस्टम ब्रेक्स डाउन when two computers attempt to transmit data at same time. This is called as collision. When network is busy, the collision occurs several times. Yes, collisionचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करतो. आता आपल्याकडे एक डायग्राम आहे, तुम्ही डायग्रामनी थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय म्हणतोय. ठीक आहे. नाव देर आर 2 कम्प्युटर्स, बट आता आपण इमॅजिन करू आपल्याकडे 100 कम्प्युटर्स पण आहेत. इथं मध्ये भरपूर कम्प्युटर्स आहेत, मेनी कम्प्युटर्स आहेत. अँड दिस इज कॉल्ड एज अ लॅन वायर. हा तुमचा लॅन वायर आहे, हा जो तुमचा आहे हा तुमचा लॅन वायर आहे. आणि हा लॅन वायर एक कम्प्युटर वापरताना दुसरा कम्प्युटर नाही वापरू शकत. सो इथं बेसिकली एकच पॉलिसी फॉलो होतो, एकच प्रोटोकॉल फॉलो होतो की फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सो आता हा कम्प्युटर म्हणतोय नाही मला हा वायर वापरायचा, तर हा वापरणार. हा वापरताना हा नाही वापरणार, हा वापरताना हा नाही वापरणार. चलो याचं वापरून झालं, याचं टर्न झालं. आता हा कम्प्युटर या वायरला वापरतोय, हा कम्प्युटर या वायरला वापरताना हा कम्प्युटर नाही वापरणार. ठीक आहे. तेवढं कॉर्डिनेशन असतं त्यांच्यामध्ये. यालाच आपण म्हणतो प्रोटोकॉल्स किंवा सेट ऑफ रूल्स. पण गडबड कधी होतो? दोघांनी एकत्र म्हटलं, हा पण म्हटला मला पण वापरायचंय आणि हा पण त्याच मुमेंटला म्हटला मला पण वापरायचंय. सो दोघांनी एकत्र जर म्हटलं नाही मला वापरायचंय, तर त्या केसमध्ये कोलिजन. त्या केसमध्ये होतो कोलिजन. आता यांच्यामध्ये कोलिजन झाले तर बाकी मधले जे काही कम्प्युटर्स होते ते पण येतील मध्ये. आता हा कम्प्युटर आला, हा कम्प्युटर आला, हा पण कम्प्युटर आला, असं करत 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 कोलिजन होणार आणि पूर्ण सिस्टम कोलॅप्स होणार. आणि हा लॅन केबल आणि हा ट्रान्समिशन मीडिया जो की आपला लॅन केबल होता, कोणताही कम्प्युटर युज करू शकत नाही. एकदा कोलिजन झाला, नो कम्प्युटर कॅन यूज लॅन केबल. समजलं का सगळ्यांना? सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस, फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा वाला प्रोटोकॉल इथं वापरतो, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. पण हा सिस्टम ब्रेक कधी होतो किंवा हा सिस्टम फेल कधी होतो? ज्यावेळेस 2 कम्प्युटर एकत्र सिग्नल रेस करतात. when two computers together, when they are going to raise a signal, that case the collision may occurs. And when the collision is occurred, the complete network is going to get busy and no computer can transfer any more data. कोणताही कम्प्युटर पुढे डेटा ट्रान्सफर करू शकत नाही. मग ते कोलिजनला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो? वन मेकॅनिझम इज कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. कोलिजनला अवॉइड करण्यासाठी, टू अवॉइड कोलिजन, आपण तर पॉइंट ऍड करू शकतो. टू अवॉइड collision. To avoid the collision, we can use the carrier sensing mechanism. Here, each computer listens to the network before indicating to transmit. म्हणजे प्रत्येक कम्प्युटर काय करा, कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम मध्ये काय होणार ना, प्रत्येक कम्प्युटर आधी बघणार की हा वायर कोण यूज करतोय की नाही. समजा कोण वायर यूज करत नसेल तर हा कम्प्युटर या वायरला यूज करू शकतो. यालाच आपण म्हणतो कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. If network is busy, it waits until the network quiets down. This is simple. Listen before talking. Strategy can be significantly reduces collision. ठीक आहे. सो बेसिकली कम्प्युटर्स काय करतील ना, आधी बघतील की बाबा हा वायर फ्री आहे का. समजा हा वायर बिझी असेल, लॅन वायर समजा बिझी असेल, तर हा कम्प्युटर वेट करणार. इट विल वेट. तो जाऊन कोलिजन नाही करणार, हा वेट करणार. जसं हा वायर फ्री होईल मग हा येऊन तो वायरला युज करणार. ठीक आहे. इन केस इथं पण कोलिजन चान्स आहे. तुम्ही म्हणताल सर असं तर दोघांनी एकत्र विचार केला तर दोघांनी एकत्र परत कोलिजन केलं तर होऊ शकतो. दोघांनी कोलिजन केलं तर दोघं परत आपले सिग्नल्स रिटर्न घेतील, दोघं सिग्नल्स आपले परत घेतील. नाव बोथ द कम्प्युटर्स आर गोइंग टू वेट फॉर अ रॅन्डम टाइम. आता हा कम्प्युटर 5 सेकंडसाठी वेट करतो, तर हा कम्प्युटर 3 सेकंडसाठी वेट करतो. म्हणजे याला पण म्हणतो कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. काय म्हणतो? कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम.
In carrier sensing mechanism also collision may occur, but when collision occurs, the computers are going to take back the signal. They are going to wait for a random time, and after that random time they will again make an attempt. आता ह्याचा रॅन्डम टाइम काय होतो 5 सेकंड्स, याचा रॅन्डम टाइम होतो 3 सेकंड्स. मग 3 सेकंड नंतर हा आधी डेटा म्हणजे पटकन वापरून घेणार, आणि 5 सेकंड नंतर मग हा येणार आणि मग हा वापरून घेणार. असं समजलं का? समजलं का? सो कोलिजनला अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे काय असतो? कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम असतो कोलिजनला अवॉइड करण्यासाठी. समजलं? समजलं का? कंटेन्शन काय असतो? कंटेन्शन म्हणजे ऑल द कम्प्युटर्स दे आर कंटेंटिंग टू ट्रान्सफर द डेटा विच पॉलिसी इज फॉलोड फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जो आधी वायरला वापरणार म्हणजे जो आधी हातवरती करणार तो आन्सर देणार. क्लासमध्ये म्हणतो ना, जो आधी हातवरती करणार तो आन्सर देणार. तसंच जो कम्प्युटर आधी येणार तो कम्प्युटर आधी वायरला वापरणार. पण दोन कम्प्युटर एकत्र आले तर होतं कोलिजन. मग कोलिजनला स्टॉप करण्यासाठी आपण वापरतो कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. आता कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम मध्ये काय होतं? कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम मध्ये दोन्ही कम्प्युटर्स आधी बघतील की बाबा हा वायर फ्री आहे की बिझी आहे. समजा ते वायर्स फ्री असेल तर तो डेटा सेंड करणार, आणि तो वायर्स बिझी असेल तर ते डेटा सेंड करणार नाही. आणि समजा कॅरियर सेन्सिंग मध्ये पण समजा कोलिजन झालं तर बोथ द कम्प्युटर्स आर गोइंग टू टेक बॅक द डिसिजन्स. दे विल वेट फॉर रॅन्डम टाइम अँड अगेन दे आर गोइंग टू अटेम्प्ट आफ्टर दॅट रॅन्डम टाइम. दिस इज कॉल्ड एज कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. दिस सिम्पल, लिसन बिफोर टॉकिंग आपण म्हणतो ना. आता मी काय बोलत असाल तुम्ही नाही बोलायचं. आता दोघे एकत्र बोलले तर कोण काय बोलते काय समजणारच नाही ना. आता एक व्यक्ती बोलताना दुसरा व्यक्ती शांत बसतो, दुसरा व्यक्ती बोलताना पहिला व्यक्ती शांत बसतो. मग जाऊन ते ऐकू शकतात ना काय बोलतात एकमेकांना, बरोबर? नाहीतर हा पण बोलतोय तिसरा पण येऊन बोलतोय, सगळे बोलतात, काहीच ऐकू येणार नाही. ठीक आहे, तो वाला कन्सेप्ट तो फॉलो होतो. सगळ्यात जास्त हाच कन्सेप्ट वापरला जातो नेटवर्कमध्ये. अनदर मेकॅनिझम इज कॉल्ड एज कॅरियर डिटेक्शन. हा, कॅरियर सेन्सिंग म्हणजे काय असतो? कॅरियर सेन्सिंग म्हणजे लिसन बिफोर टॉकिंग. ट्रान्समिट करायच्या आधी तुम्ही बघा, की वायर फ्री आहे का, मग ट्रान्समिट करा. त्याला आपण म्हणतो कॅरियर सेन्सिंग. कॅरियर सेन्सिंग. आणि आपल्याकडे कॅरियर डिटेक्शन. कॅरियर डिटेक्शन म्हणजे काय? कॅरियर डिटेक्शन म्हणजे तोच कन्सेप्ट. जर कोलिजन झालं तर दोन्ही कम्प्युटर्स आपले सिग्नल मागे घेतील. दे आर गोइंग टू वेट फॉर अ रॅन्डम टाइम अँड आफ्टर रॅन्डम टाइम दे विल मेक अ अटेम्प्ट. दॅट इज कॉल्ड एज कॅरियर डिटेक्शन. ठीक आहे. Your computer continue to listen the network as they transmit. If computers detect another signal, that interface with the signal it is sending, it stops the transmitting. Both computers. अच्छा, कोलिजन झालं बघा. कॅरियर डिटेक्शन मध्ये पण कोलिजन झालं तर बोथ कम्प्युटर्स विल वेट फॉर सम टाइम. बोथ कम्प्युटर्स देन वेट रॅन्डम अमाऊंट ऑफ टाइम. रॅन्डम आता किती टाइम नाही सांगू शकत. दोन्ही कम्प्युटर, अच्छा, जर दोन्ही कम्प्युटर 5-5 सेकंड वेट केले परत कोलिजन होणार. दोन्ही कम्प्युटर 10,000 सेकंड वेट केले परत कोलिजन होणार. सो दे आर गोइंग टू वेट फॉर अ रॅन्डम टाइम. तो रॅन्डम टाइम दोघांनाच माहित नसतो. अँड देन दे विल अटेम्प्ट टू ट्रान्समिट द डेटा. कॅरियर डिटेक्शन अलॉंग विथ कॅरियर सेन्सिंग कॅन मॅनेज लार्ज व्हॉल्यूम ऑफ ट्रान्समिशन. येस, हे दोन्ही कन्सेप्ट एकत्र वापरतात. हा कन्सेप्ट एकत्र आला तर कोलिजन अवॉइड करू शकतो, आणि कोलिजन झालं तरी लगेच आपला कोलिजनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. दिस मेथड इज कॉल्ड ॲज कंटेन्शन. काय म्हणतो आपण याला? कंटेन्शन. कंटेन्शन संपला. समजलं? कंटेन्शन. सगळे नोट्स इम्पॉर्टंट आहेत, सगळे डायग्राम्स इम्पॉर्टंट. कंटेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कंटेन्शन नंतर दुसरा मेथड असतो पोलिंग. कंटेन्शन नंतर दुसरा मेथड काय असतो? पोलिंग. आता पोलिंग म्हणजे काय असतो? बेसिकली इन पोलिंग बेस्ड सिस्टम्स देयर इज डिव्हाइस कॉल्ड कंट्रोलर मास्टर डिव्हाइस टू पोल. ऍक्च्युली कंटिन्यू मध्ये टू पोल अदर डिव्हाइसेस ऑन नेटवर्क टू सी वेदर दे आर रेडी टू ट्रान्समिट डेटा और रिसीव्ह डेटा. आता कोलिजन होत होतं ना, तर कोलिजन बंद करण्यासाठी आपण वापरलं तो कंट्रोलर. ठीक आहे. कंट्रोलर म्हणजे कम्प्युटर ए ला डेटा ट्रान्सफर करायचा आहे तर कम्प्युटर ए आधी परमिशन घेणार कंट्रोलर कडनं. कम्प्युटर एला जर परमिशन भेटला तर बाकीच्यांना परमिशन भेटत नाही. मग याचं काम होणार, याचं काम झालं की मग बेसिकली पोल घेतील. प्रत्येक कम्प्युटर पोल घेतात. मग कम्प्युटर बीचा पोल घेणार. जसं पोल येणार त्या पोलला रिस्पॉन्ड करून घेणार कंट्रोलर. सो याला आपण म्हणतो पोलिंग. आणि पोलिंग मॅनेज कोण करतो? कंट्रोलर. पोलिंग कोण मॅनेज करतो? कंट्रोलर. म्हणजे कोण डेटा ट्रान्सफर करणार त्याचा आन्सर देणार कोण? कंट्रोलर. आणि ज्यांना डेटा ट्रान्सफर करायचं ते पोल घेतील. कम्प्युटर ए, कम्प्युटर बी, कम्प्युटर सी, असे 100 कम्प्युटर असेल. जो डेटा कम्प्युटर ट्रान्सफर ज्या कम्प्युटरला ट्रान्समिशन मीडिया वापरायचा आहे तो कम्प्युटर पोल घेणार आणि कंट्रोलर त्याला रिस्पॉन्ड करणार. समजलं का कसं होतं? सो इथं कोलिजन अवॉइड करू शकतो आपण. ठीक आहे. This access method is not widely used on network because the polling itself causes a fair amount of network traffic.
हा जास्त यूज नाही करत आपण, त्यांनी स्वतःहून सांगितलंय. दिस ऍक्सेस मेथड इज नॉट वाईडली युज्ड. इट इज नॉट वाईडली युज्ड ऑन द नेटवर्क बिकॉज दिस पोलिंग इटसेल्फ कॅन कॉज अ फेअर अमाउंट ऑफ नेटवर्क. हा पोलिंगच स्वतः एक नेटवर्क, हा कंट्रोलरच नेटवर्क क्रिएट करतो, हा कंट्रोलर्स ट्रॅफिक बनवतो. पोल घेत राहता ना, अरे किती वेळ लागणार, 100 कम्प्युटर्स आहेत, 100 कम्प्युटरचा कोण पोल घेत बसणार. हा याच्याकडे जाणार, विचारणार, पोल घेणार, तुला डेटा पास करायचं का, नाही. याच्याकडे जाणार, विचारणार, तुला डेटा पास करायचा का, नाही. हा याच्याकडे जाणार, विचारणार, तुला डेटा पास करायचा का, नाही. हा सगळ्यांकडे जाऊन पोल घेणार आणि जो पोलला ऍक्सेप्ट करणार तो डेटा ट्रान्सफर करू शकतो. पण जर कम्प्युटर जास्त असेल तर हाच स्वतः एक ट्रॅफिक क्रिएट करतो ना. जर कम्प्युटर जास्त असेल तर कंट्रोलर स्वतः ट्रॅफिक क्रिएट करतो. अ कॉमन एक्झाम्पल ऑफ पोलिंग इज व्हेन युअर कम्प्युटर पोल्स इट प्रिंट टू रिसीव्ह अ प्रिंटर जॉब. सो एक छोटेसे एक्झाम्पल दिले, ज्यावेळेस आपल्याला प्रिंट करायचंय तर आपलं कम्प्युटर जोपर्यंत आपला कंट्रोलर जोपर्यंत आपल्याकडे पोल विचारत नाही तोपर्यंत आपल्याला होल्डवर थांबावं लागेल. सो इथंच खूप मोठा ट्रॅफिक क्रिएट होतो आणि ट्रॅफिक बनवतोय कोण, कंट्रोलर स्वतः खूप मोठा ट्रॅफिक क्रिएट करतो. सो हा जास्त वाईडली युज होत नाही. अँड द नेक्स्ट इज कॉल्ड एज टोकन पासिंग. नेक्स्टला पण काय म्हणतो, टोकन पासिंग. टोकन पासिंग बरोबर. टोकन पासिंग utilizes a frame called as token which circulates around the network. A computer that needs to transmit must ज्याला मतलब काही कम्प्युटरला वेट करावं लागेल until it receives the token. When computer receives tokens, it is allowed to transmit. When computer completes the transmitting, it processes the token frame to the next station. ठीक आहे. बेसिकली कम्प्युटर जसं असतात, दोन कन्सेप्ट असतात, एक असतो ट्रान्समिटर आणि एक असतो रिसिव्हर. ट्रान्समिटर रिसिव्हर. तर या नेटवर्कमध्ये ना टोकन पासिंग मध्ये काय होतं ना, टोकन पासिंग मध्ये टोकन असतो, एक टोकन असतो. त्या टोकनला आपण पास करणार, आणि जो कम्प्युटर टोकन घेणार तो कम्प्युटर डेटा सेंड करणार टोकन. ठीक आहे. आता हा टोकन याच्याकडे, मग हा लॅन वायरला युज करणार. मग हा टोकन ट्रान्समिटरनी रिसिव्हर म्हणजे हा कम्प्युटर ट्रान्समिट केलं, या नेटवर्कमध्ये ट्रान्समिट केलं. मग हा कम्प्युटरने रिसीव्ह केला. कोणी ट्रान्समिट करू शकतो, कोणी रिसीव्ह करू शकतो. यांनी त्या टोकनला ट्रान्समिट केलं, मग हा यांनी रिसीव्ह केला. मग यांनी रिसीव्ह केल्यानंतर हाच त्या लॅन वायरला युज करू शकतो. याचं काम झालं. मग हा टोकनला रिलीज करणार, मग यांनी टोकन जर रिसीव्ह केलं तर हा कम्प्युटर वापरू शकतो. आता याला टोकन रिलीज करण्यासाठी तो ट्रान्समिट करणार. त्याने टोकन ट्रान्समिट केलं तर हा कम्प्युटर रिसीव्ह करणार. म्हणजे ज्याला जसं जो टोकन घेणार तो कम्प्युटर लॅनला वापरणार. तिथं पण कोलिजनचे चान्सेस होऊ शकतात, पण कोलिजनला कमी करण्यासाठी आपल्याकडे असतो कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझम. सो कॅरियर सेन्सिंग मेकॅनिझमने आपण कोलिजनला कमी करू शकतो. समजलं का टोकन पासिंग. सो हिअर वी कंप्लीट द ऍक्सेस मेथड्स. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक्झाम मध्ये विचारू शकतात. ऍक्सेस मेथड्स करून जा, एक्झाम मध्ये विचारू शकतात ऍक्सेस मेथड्स. ठीक आहे. बस हे ऍक्सेस मेथड करून जा एक्झामला. एवढं सगळं येत आलं पाहिजे 4 मार्क्सला. इथून तुमची सुरुवात झाली पाहिजे. कोलिजन म्हणजे काय, कंटेन्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर कॅरियर डिटेक्शन म्हणजे काय, कॅरियर सेन्सिंग म्हणजे काय, पोलिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर टोकन पासिंग म्हणजे काय, टोकन पासिंग मध्ये ट्रान्समिटर रिसिव्हरचा काय रोल आहे. ठीक आहे. सगळं तुम्हाला माहित पाहिजे आणि इथं जेवढं डेटा लिहिलंय सगळं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. समजलं का, मी जो एक्झाम्पल देतो त्याला रिलेट करा. ठीक आहे. चलो नेक्स्ट टॉपिक टोपोलॉजी. मला वाटतं एक 15-20 मिनिटं लागेल अजून. 15-20 मिनिटात आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपण कम्प्लीट करू शकतो. ठीक आहे. एक फक्त 10-15 मिनिटं अजून. आय नो मी पण कंटिन्यू लेक्चर घेतोय. ठीक आहे. पण काय टार्गेट आपलं मिस नाही झाला पाहिजे. टार्गेट इज आउट ऑफ मार्क्स. तर आउट ऑफ मार्क्स पडलेच पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट, व्हॉट इज टोपोलॉजी. टोपोलॉजीवरती पण क्वेश्चन विचारतात. खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे बस टोपोलॉजी आहे, स्टार टोपोलॉजी आहे, रिंग टोपोलॉजी आहे, मेश टोपोलॉजी आहे. आपल्याकडे भरपूर टोपोलॉजी म्हणजे काय, एका नेटवर्कमध्ये आपण कम्प्युटरला कसं अरेंज करू शकतो. तर त्या अरेंजमेंटला आपण टोपोलॉजी म्हणतो. जसं की तुम्ही तुमच्या कम्प्युटर लॅबमध्ये बघितलं असेल, सगळे कम्प्युटर जसं एका लाईनमध्ये असतात, एका लाईनमध्ये नेटवर्क असतो, तर त्याला आपण तो बस टोपोलॉजी. काय म्हणतो, बस टोपोलॉजी. तुम्ही कधी आयटी कंपनीमध्ये गेलेत का, कम्प्युटरला असं गोल ठेवले असतात, गोल. ऑल द कम्प्युटर्स आर लाईक दिस इन सर्क्युलर वे, गोल असतात. त्याला आपण म्हणतो रिंग टोपोलॉजी. कधी कधी ना प्रिंटरला मध्ये ठेवतो, सगळीकडे ना कम्प्युटर असतात, इकडे कम्प्युटर प्रिंटर मध्ये, त्याला आपण म्हणतो स्टार टोपोलॉजी. आता हे अरेंजमेंट्स आणि आपल्या कम्प्युटरचा काय संबंध आहे ना, ठीक आहे. तो तेच आपण डिस्कस करतोय टोपोलॉजी म्हणजे काय. पण तुम्हाला समजलं का टोपोलॉजी या वरचा अर्थ काय, मला टोपोलॉजी म्हणजे काय ते समजलं का. टोपोलॉजी म्हणजे काय, अरेंजमेंट्स ऑफ कम्प्युटर.
अरेंजमेंट्स ऑफ कम्प्युटर इन अ नेटवर्क. इन अ नेटवर्क म्हणजे सिंपल वर्ड्स मध्ये, हे बुकिश वर्ड नाहीये, सिंपल वर्ड्स फॉर आर अंडरस्टँडिंग. अरेंजमेंट्स ऑफ कम्प्युटर इन अ network is called as topology. Arrangements of computer in a network is called as topology. चलो, तर आता थोडं टोपोलॉजी आपण एक एक करून डिस्कस करायला स्टार्ट करू. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. नेटवर्क टोपोलॉजी. अ टोपोलॉजी इज अ मॅप ऑफ नेटवर्क. हा, तुम्ही अरेंजमेंट सांगा किंवा मॅप सांगा, म्हणजे आपलं नेटवर्क कसं बनेल. गुगल मॅप बघितले, गुगल मॅप आपला सिटी कसं दिसतो ते आपण बघतो ना. हा, आपला सिटी असं दिसतोय, गुगल मॅपने आपलं आपण बघू शकतो ना. तसंच आपलं नेटवर्क कसं दिसेल, आपला नेटवर्क कसं दिसेल त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो टोपोलॉजी. काय म्हणतो? टोपोलॉजी. इट इज अ प्लॅन फॉर हाऊ द केबलिंग विल इंटरकनेक्ट द नोड्स ऑर अ डिव्हाइस अँड हाऊ द नोड्स विल फंक्शन इन रिलेशन टू वन अनदर. सो एक प्लॅन असतो, बेसिकली एक ब्लूप्रिंट असतो, एक मॅप असतो की आपला कम्प्युटर जो आहे या नेटवर्कमध्ये कसं काम करू शकतो, असं एक अंदाज लावू शकतो आणि मग ते नेटवर्कला आपण डिझाईन करू शकतो. सो त्यालाच आपण म्हणतो टोपोलॉजी. समजलं? A topology defines the arrangements, the arrangements of nodes, cables and connectivity device that makes the network. So topology basically arrangement असतो की तुम्ही नोड्सला कसं अरेंज करणार, केबलला कसं अरेंज करणार, किंवा तुम्ही कनेक्टिव्हिटी डिव्हाइसला कसं अरेंज करणार, कम्प्युटरला कसं लावणार, कम्प्युटरच्या मध्ये वायर्स कसं लावणार, या सगळ्या अरेंजमेंट्सलाच आपण म्हणतो टोपोलॉजी. ठीक आहे. सो टोपोलॉजी दोन टाईपचे असतात, एक असतो फिजिकल टोपोलॉजी आणि एक असतो लॉजिकल टोपोलॉजी. सो आपल्याला सध्या फिजिकल टोपोलॉजी, लॉजिकल टोपोलॉजी दोन्ही बद्दल डिस्कस करायचं आहे. सो फिजिकल टोपोलॉजी डिस्क्राइब्स ऍक्च्युअल लेआउट ऑफ द नेटवर्क ट्रान्समिशन मीडिया. इट डिफाइन्स द वे हाऊ द नेटवर्क लुक्स. लॉजिकल टोपोलॉजी म्हणजे काय? एक मिनिट, लॉजिकल टोपोलॉजी, फिजिकल टोपोलॉजी बद्दल आपण डिस्कस करतोय. ठीक आहे, म्हणजे हा पहिला पॉईंट आहे, हा पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट. ठीक आहे, इथून थोडं सेपरेट आहे ऍक्च्युली, हा एक स्पेस पाहिजे होता. इथं आपण फिजिकल टोपोलॉजी बद्दल डिस्कस करतोय. फिजिकल टोपोलॉजी म्हणजे आपलं एक्झॅक्टली लेआउट कसं असेल किंवा आपले कम्प्युटरचे अरेंजमेंट एक्झॅक्टली कसं असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल टोपोलॉजी. आणि लॉजिकल टोपोलॉजी म्हणजे काय? लॉजिकल टोपोलॉजी डिस्क्राइब्स द लॉजिकल पाथवे ॲज सिग्नल फॉलोज इट पासेस अमॉंग द नेटवर्क नोड्स. इट डिफाइन्स द डेटा प्रोसेस passes among the nodes. Physical and logical topology can take several forms. The most common forms are फिजिकल टोपोलॉजी म्हणजे काय? आपल्या कम्प्युटरला आपण कुठे कुठे ठेवू शकतो त्याला आपण फिजिकल टोपोलॉजी. आणि लॉजिकल टोपोलॉजी म्हणजे काय? जर मी कम्प्युटरला एका लाईनमध्ये ठेवलं तर माझा डेटा कसा ट्रान्सफर होणार, माझे सिग्नल्स कसे जातील किंवा माझे सिग्नल्स कसे येतील, हाऊ द सिग्नल विल गो और हाऊ द सिग्नल विल कम. सो दिस ऑल थिंग्स इज कॉल्ड ॲज लॉजिकल टोपोलॉजी. यालाच आपण काय म्हणतो? लॉजिकल टोपोलॉजी. आणि फिजिकल टोपोलॉजी म्हणजे कम्प्युटरला आपण कसं अरेंज करू शकतो, कम्प्युटरमध्ये डेटा कसं ट्रान्सफर होणार, त्याला आपण म्हणतो लॉजिकल टोपोलॉजी. आणि कम्प्युटरला कसं अरेंज करू शकतो, याला आपण म्हणतो फिजिकल टोपोलॉजी. ठीक आहे. आता लॉजिकल आणि फिजिकल टोपोलॉजीला एकत्र केलं तर आपल्याकडे काय टाइप्स येतात. जर मी लॉजिकल टोपोलॉजी आणि फिजिकल टोपोलॉजीला एकत्र केलं तर आय हॅव सम टाइप्स ऑफ टोपोलॉजी. द फर्स्ट टाइप ऑफ टोपोलॉजी इज कॉल्ड एज बस टोपोलॉजी. सगळ्यात जास्त यूज होणारा किंवा सगळ्यात जास्त बोर्ड एक्झाम मध्ये विचारणारा टोपोलॉजी बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी नंतर आपल्याला डिस्कस करायचं रिंग टोपोलॉजी. काय डिस्कस करायचंय? रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजी नंतर आपल्याला डिस्कस करायचं स्टार टोपोलॉजी. आणि फोर्थ टोपोलॉजीला आपण हायब्रिड टोपोलॉजी किंवा मेश टोपोलॉजी पण सांगू शकतो. मेश. ठीक आहे. फोर्थ टोपोलॉजीला काय म्हणतो? मेश टोपोलॉजी पण सांगू शकतो आपण. ठीक आहे. सो टोपोलॉजी आपल्याकडे अशा असतात: बस, रिंग, स्टार, मेश. ठीक आहे. चलो, सगळ्यात आधी बस टोपोलॉजी. मला वाटतं मी तुम्हाला ना आधी इमेज दाखवतो. इमेज दाखवल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक आयडिया लागेल की हा टोपोलॉजी एक्झॅक्टली दिसतो कसा. अच्छा, इथं पण आहे. ठीक आहे. मला वाटतं हा स्लाइड मध्ये खूप गोंधळ झाला म्हणून मी नवीन स्लाइड पण बनवलं होतं ऍक्च्युली. ठीक आहे, इथं आहे बघा. हे तुम्ही रीड करू शकता, हे तुम्ही रीड करा, हे तुम्ही नोट करा. एक मिनिट, थोडं पाणी पिऊन घेतो. प्लीज पटकन नोट करा किंवा रीड करा. ठीक आहे, बघितलं? बस, रिंग, स्टार, मेश. चलो, तर एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं विचारतात? व्हॉट इज टोपोलॉजी, एक्सप्लेन स्टार टोपोलॉजी इन डिटेल. सो तुम्हाला एक इमेज पण दिले मी बस टोपोलॉजीचं. ठीक आहे. हे बघताय का तुम्ही? हा वायर, हा ट्रान्समिशन मीडिया कसं आहे? एका स्ट्रेट लाईन मध्ये. हा तुमचा लॅन केबल आहे बरं का. हा तुमचा लॅन केबल आहे आणि तुमचा लॅन केबल असं सरळ जातोय. लॅन केबल का जातोय? सरळ जातोय. तर याच टोपोलॉजीला आपण म्हणतो बस टोपोलॉजी. बस एका स्ट्रेट वे मध्ये. सो द वायर इज गोइंग इन स्ट्रेट लाईन. यू कॅन सी द वायर इज गोइंग इन अ
स्ट्रेट लाईन. सो दिस टोपोलॉजी इज कॉल्ड एज स्टार टोपोलॉजी. आणि त्या स्ट्रेट वायरला आपण म्हणतो बॅकबोन ऑफ द नेटवर्क. काय म्हणतो त्याला, इथं लिहिलं पण असेल बॅकबोन ऑफ द नेटवर्क. त्या स्ट्रेट वायरला आपण काय म्हणतो, बॅकबोन ऑफ द नेटवर्क, कारण त्याच वायरला सगळे कनेक्टेड आहेत. ठीक आहे. आपला सर्व्हर, आपला कम्प्युटर, आपला प्रिंटर, सगळे कनेक्टेड आहेत टू दिस कॉमन वायर ऑर दिस बॅकबोन वायर. आणि यालाच आपण म्हणतो बस टोपोलॉजी. समजतं, तुमचा आयटी लॅबमध्ये सगळ्यात जास्त यूज होणं टोपोलॉजी असं सगळं असतं ना. सो बस in a bus physical topology, all devices are connected to a common shared cable. Yes, commonly shared cable असतो. This shared cable is called as backbone of network. आता सांगितलं तुम्हाला, या केबल आपण काय म्हणतो, backbone of network, because that is the main wire. The bus topology is suited for network that use contention based access method. हा, इथं contention जास्त काम करतो. कोण काम करेल? Contention method. Contention based access method. आता तुम्हाला माहिती आहे what is contention based access method. Right, you all know what is contention based access method. So this is mostly suitable for contention based access method. Most bus network broadcast signals in both direction in backbone cable. Yes, so both the direction आपण इथून send पण करू शकतो, receive पण करू शकतो. This enables all devices receive signal directly. Some buses are unidirectional and signal travel only in one direction and can reach only downstream devices. हा, म्हणजे काही बसेस वन स्ट्रीम पण असतात, पण काही बसेस बोथ द वेज पण असतात. ठीक आहे. अ टर्मिनेटर इज प्लेस्ड ऍट द एंड टू प्रिव्हेंट सिग्नल्स फ्रॉम रिफ्लेक्टिंग बॅक. हा, आपण इथं टर्मिनेटर लावतो म्हणजे आपला सिग्नल जो आहे तो रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे. सो आपण इथं टर्मिनेटर लावतो, सो द सिग्नल्स आर नॉट रिफ्लेक्टेड बॅक. ठीक आहे, समजलं का? हा, मी ऍक्च्युली याचा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऍक्च्युली कव्हर नाही केले, पण याचे ऍडव्हान्टेजेस सांगू तर मी तुम्हाला एक नोट्स शेअर करू, त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस पण आहेत, ते पण एक्झामला इम्पॉर्टंट आहे. पण आता सध्या या पीपीटी मध्ये ऍड करायला विसरलो मी, पण तुम्हाला सांगतो ऍडव्हान्टेज काय. There is only one cable, there is only one backbone cable, there are no more cables. So by using that one cable or by accessing to that one cable, we can share the resources, right? And the data transfer rate is fast. Contention based method can be used, right? So these are the advantages. And what can be the drawback? A single damage to the backbone, wire, a single damage or any error to the backbone wire will impact all the computers कनेक्टेड टू द नेटवर्क. म्हणजे हा वायरला थोडं जरी डॅमेज झाला, हाच मेन वायर आहे ना बस टोपोलॉजी, पण याच वायरला समजा काही डॅमेज झाला तर सगळे कम्प्युटर्स बंद पडतील, कोणतेही कम्प्युटर नेटवर्क मध्ये नसणार, सगळे कम्प्युटर आउट ऑफ नेटवर्क जातील आणि नो कम्प्युटर कॅन सेंड और रिसीव्ह द डेटा. दॅट कॅन बी ड्रॉबॅक ऑफ दिस नेटवर्क. ठीक आहे, असं नाही हा वायर तुटला तर फक्त हा कम्प्युटर बंद पडेल, पूर्ण सगळे कम्प्युटर बंद पडतील. मग बंद पडतील म्हणजे ते नेटवर्क मधून जातील. कम्प्युटर चालतील, कम्प्युटर चालू असेल, बट दे विल नॉट बी इन द नेटवर्क. ठीक आहे, चलो नेक्स्ट इज रिंग टोपोलॉजी. आता नावावरच कळतं रिंग टोपोलॉजी म्हणजे काय. फ्रॉम द नेम इटसेल्फ यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज रिंग टोपोलॉजी. सो नाव when the computers are arranged in a ring way, बघा तुम्ही बघू शकता, when the computers, हे आठवतं का तुम्हाला, ट्रान्समीटर रिसिव्हर, हा, यालाच आपण म्हणतो रिंग टोपोलॉजी. आपण एका कम्प्युटरचं सर्कल वे मध्ये लावलं तर त्याला आपण रिंग टोपोलॉजी मध्ये कोणत्या ऍक्सेस मध्ये जास्त सुटेबल आहे? येस, टोकन पासिंग. So token passing based access method is more suitable. आता तुम्ही कंटेन्शन लावायचा प्रयत्न केला, गडबड होईल. पोलिंग लावलं तरी गडबड होईल. सगळ्यात जास्त सुटेबल कोण असेल? टोकन पासिंग, बिकॉज ट्रान्समीटर रिसिव्हर आला तर टोकन पासिंग बेस्ड ऍक्सेस मेथड इज युज्ड. ठीक आहे, टोकन पासिंग बेस्ड ऍक्सेस मेथड इज युज्ड. रिंग टोपोलॉजीज आर वायर्ड इन सर्कल. हे वायर्ड असतात सर्कल मध्ये. Each node is connected to the neighbor on either side of the data passes around the ring only in one direction. Yes, the data is going to pass in one direction. उल्टा जात नाही डेटा. Each device incorporates a receiver and transmitter and transmits serve as repeater that receive the signal onto the next device in the ring. So transmitter डेटा सेंड करतो, रिसिव्हर रिसीव्ह करतो, आणि हे सगळं एका रिंग मध्ये चालतं. कसं चालतं? एका रिंग मध्ये चालतं. आणि तुम्हाला माहिती आहे याचं मागचं लॉजिक काय? टोकन असतो, टोकन. सो टोकन या नेटवर्क मध्ये असतो. जो कम्प्युटर टोकनला रिसीव्ह करतो तो कम्प्युटर डेटा ट्रान्सफर करणार. त्या कम्प्युटरचा डेटा ट्रान्सफर करून झाल्यानंतर तो टोकनला ट्रान्समिट करतो इनटू द नेटवर्क बॅक. रिंग टोपोलॉजी आर सुटेड फॉर टोकन पासिंग. येस, दे आर सुटेड फॉर टोकन पासिंग मेथड. द टोकन पासिंग अराउंड द रिंग and only one node that holds the token can transmit data. Ring physical topologies are rare. हा खूप रेअर चालतो. The topology is always implemented as logical topology. For example, token ring always arrange the node in a physical star but passes data in logical ring. हे दिसतात एका स्टार मध्ये पण एका लॉजिकल रिंग मध्ये डेटा पास करतात. परत त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस एक्झामला करून जा.
ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस करून जा. वेन अ ग्रुप ऑफ पीपल वॉन्ट टू वर्क टुगेदर एज अ टीम, दे कॅन वर्क इन रिंग टोपोलॉजी बिकॉज दे कॅन सेंड और ट्रान्समिट द डेटा व्हेरी फास्ट. And it is limited for and it is suitable for a less number of computers. If the more number of computers are there, then this network may or may not work, right? चलो नेक्स्ट इज कॉल्ड स्टार टोपोलॉजी. आता स्टार वरच कळते अरेंजमेंट कसं असेल. येस, तुम्हाला स्टार वरच कळत असेल की हा नेटवर्कचा अरेंजमेंट कसं असेल. येस, दिस इज स्टार टोपोलॉजी. तुम्ही बघू शकता मध्ये कोण असतो, मध्ये एक हब असतो. मध्ये कोण असतो, मध्ये एक हब आहे. सो दिस इज मध्ये जो असतो डिव्हाइस ज्याला आपण म्हणतो हब. हा बेसिकली सगळ्या कम्प्युटरला कनेक्ट करतो. हा काय करतो, सगळ्या कम्प्युटरला कनेक्ट करतो आणि यालाच आपण म्हणतो स्टार टोपोलॉजी. आपण कम्प्युटरला ज्यावेळेस असं अरेंज करतो ना, कम्प्युटरला आपण ज्यावेळेस असं स्टार मध्ये अरेंज करतो तर त्यालाच आपण म्हणतो स्टार टोपोलॉजी. आणि मध्ये कोण असतो, हब असतो. बेसिकली काय माहितीये का, आपलं बघा आपल्याकडे ना लॅन वायर एकच आहे. दिस इज वन लॅन वायर. बट एका लॅन वायरचे मला 1 2 3 4 5 एका लॅन वायरचे मला एका लॅन केबलचा मला 5 लॅन केबल करायचं आहे. तर मी इथून याला असं तोडू तर नाही शकत ना, 5 पार्ट मध्ये असं तोडू तर नाही शकत. तर आपण वापरतो एक डिव्हाइस कॉल्ड एज हब. या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, हब. आता जर हा वायर या हब मध्ये गेला तर म्हणजे या हब मध्ये आपण इनपुट दिला तर इथून एका वायरचे आपण 1 2 3 4 5 आउटपुट काढू शकतो. 1 इनपुट 5 आउटपुट्स, 1 इनपुट 5 आउटपुट्स. आय थिंक सो तुम्ही 11th मध्ये एक टॉपिक शिकला असाल, मल्टिप्लेक्सर किंवा डीमल्टिप्लेक्सर म्हणून, बरोबर. मल्टिप्लेक्सर, एक इनपुट मेनी आउटपुट, एक इनपुट मेनी आउटपुट. तर इथं हबच्या आतमध्ये बेसिकली मल्टिप्लेक्सर असतो. काय असतो, मल्टिप्लेक्सर. इनपुट एकच असेल पण ते एका इनपुटचं मल्टिपल आउटपुट क्रिएट होतो इथं. सो त्यालाच आपण म्हणतो हब. सॉरी, डीमक्स होता, एक इनपुट मेनी आउटपुट. ठीक आहे, चलो समजलं का. ठीक आहे, नेक्स्ट मेश टोपोलॉजी. मेश म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑल. सिंपल यार, मेश म्हणजे काय असतो, कॉम्बिनेशन ऑफ ऑल. सगळ्यांचं कॉम्बिनेशन जो असेल तर त्याला आपण मेश म्हणतो. मेश टोपोलॉजी हायब्रिड मॉडेल. इट इन्क्लुड्स ऑल टोपोलॉजी. सगळे टोपोलॉजी जर एकत्र आले तर त्याला आपण म्हणतो मेश टोपोलॉजी. ठीक आहे. Every device is connected to every other device. This increases fault tolerance but involves extra work. The fault tolerance वाढतो पण एक्स्ट्रा वर्क पण आहे. If media break, data transfer can take alternate routes. Cabling is complicated here. Yes. हा, इथं समजा एक टोपोलॉजी फेल झाला तर दुसरं टोपोलॉजी तर आहेच. एक टोपोलॉजी म्हणजे समजा स्टार फेल झाला तर रिंग आहे. रिंग फेल झाला तर आपल्याकडे बस आहे. तर एक टोपोलॉजी फेल झाला तर दुसरं टोपोलॉजी असेल पण फक्त त्याचं केबलिंग थोडं कॉम्प्लेक्स असेल. याचा फायदा काय, एक टोपोलॉजी फेल झाला तर तुम्ही बाकी टोपोलॉजी वापरू शकता पण याचा ड्रॉबॅक काय, केबलिंग खूप कॉम्प्लिकेटेड असेल. ठीक आहे, चलो. सो कमिंग टू द एंड, एक टॉपिक, 2-3 टॉपिक्स अजून. प्रोटोकॉल काय असतं ते पण माहित पाहिजे तुम्हाला. सो प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो प्रोटोकॉल काय, तुम्ही नंतर एकदा रीड करून घ्या. प्रोटोकॉल म्हणजे काय असतो, सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स. जसं की TCP/IP प्रोटोकॉल खूप इम्पॉर्टंट आहे. TCP/IP प्रोटोकॉल. व्हॉट इज TCP/IP प्रोटोकॉल? याला आपण म्हणतो ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि याला आपण म्हणतो इंटरनेट प्रोटोकॉल. TCP काय करतो, बेसिकली इंटरनेटवरती आपला जो कॉम्प्लेक्स मेसेज असतो ना, खूप मोठा मेसेज आहे, त्या मोठ्या मेसेजला ना छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये कन्वर्ट करतो. बिकॉज दिस बिग इन्फॉर्मेशन कॅनॉट बी ट्रान्समिटेड युझिंग ट्रान्समिशन मीडिया. लॅन मध्ये एवढं मोठा डेटा जात नाही, तर त्या मोठ्या डेटाला छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये आपण डिवाइड करतो आणि मग या छोट्या छोट्या पॅकेट्सला आपण ट्रान्समिशन मीडियामधनं पास करतो. मग या छोट्या छोट्या पॅकेट्सला आपण ट्रान्समिशन मीडियामधनं पास करतो आणि रिसिव्हरच्या एंडला परत त्याला आपण जॉईन करतो टू अ बिग डेटा. दॅट इज कॉल्ड एज TCP, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि IP म्हणजे काय असतो, हा इंटरनेटवरचा, बेसिकली दीज आर द प्रोटोकॉल्स, दीज आर द रूल्स ओव्हर द इंटरनेट. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. हा बेसिकली सगळ्यांना एक IP ऍड्रेस असाइन करून देण्याचं काम करतो, इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस. ठीक आहे, चलो. आता आपल्याकडे काही डिव्हाइसेस असतात. हा खूप इम्पॉर्टंट आहे. थांबा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. घाई नको. खूप इम्पॉर्टंट आहे. TCP/IP एखाद वेळेस विचारतील, नाही विचारतील, पण हा टॉपिक नेहमी विचारतात. मॉडेम टॉपिक तुम्हाला ऑलवेज कंपल्सरी विचारतील, मॉडेम काय असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे एक कम्प्युटर आहे आणि आपल्याकडे दुसरा कम्प्युटर आहे. आय नीड टू सेंड द डेटा फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. आय हॅव टू टेक द यूज ऑफ मॉडेम. मॉडेम बेसिकली काय आहे तुम्हाला आता सांगतो. कम्प्युटरच्या आतमध्ये जो डेटा असतो ना, दॅट इज डिजिटल डेटा. कम्प्युटरचा आतमधला डेटा काय म्हणतो, हे तुमच्या 11th मध्ये पण होतं, आय थिंक सो. ठीक आहे, 11th मध्ये पण हा टॉपिक होता तुम्हाला. CS1 मध्ये होता. नेटवर्किंग म्हणून एक चॅप्टर होता ना CS1 मध्ये, नेटवर्किंग, इंट्रोडक्शन टू नेटवर्किंग, असं काहीतरी चॅप्टर होतं CS1 मध्ये. तर मॉडेमचा कन्सेप्ट होता तेव्हा पण. ठीक आहे, पण तरी आपण रिकॉल करू. कम्प्युटरच्या आतमध्ये एक मिनिट, कम्प्युटरला डेटा कसा समजतो, डिजिटल डेटा. कम्प्युटर अंडरस्टँड्स द डेटा इन डिजिटल फॉर्मॅट. सो कम्प्युटर अंडरस्टँड डिजिटल डेटा. कम्प्युटरला डिजिटल डेटा कळतं, कम्प्युटरला बाकी डेटा कळत नाही. ठीक आहे,
चलो आता या कम्प्युटर ए पासून मला कम्प्युटर बी पर्यंत काहीतरी डेटा ट्रान्सफर करायचा. कम्प्युटर ए पासून कम्प्युटर बी च्या मध्ये असतो ट्रान्समिशन मीडिया. काय असतो ट्रान्समिशन मीडिया? जसं की आपण टेलिफोन लाईन घेऊ. हा काय टेलिफोन लाईन, हा काय टेलिफोन लाईन. सो कम्प्युटरच्या मध्ये काय टेलिफोन लाईन. आता टेलिफोन लाईन मध्ये डिजिटल डेटा जाऊ शकत नाही. मी काय म्हटलंय नीट आहे का, कम्प्युटरच्या आतमध्ये डिजिटल डेटा असतो, बट या टेलिफोन लाईन मधनं कम्प्युटर डेटा जाऊ शकत नाही. सो कम्प्युटर डेटा, द कम्प्युटर डेटा हॅज टू गेट कन्वर्टेड इंटू अॅनालॉग डेटा. कोणता डेटा? अॅनालॉग डेटा. सो कम्प्युटर डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक डिव्हाइस असतो, त्या डिव्हाइसलाच आपण म्हणतो मॉडेम. मॉडेम. हा मॉडेम काय करतो? डिजिटल डेटाला अॅनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करतो आणि याच प्रोसेसला कोणता कलर वापरू, याच प्रोसेसला आपण म्हणतो मॉड्युलेशन. याच प्रोसेसला आपण म्हणतो मॉड्युलेशन. द कन्व्हर्जन ऑफ डिजिटल डेटा टू अॅनालॉग डेटा इज कॉल्ड एज मॉड्युलेशन. आणि मॉड्युलेशन करतो कोण? मॉडेम. चलो आता हा टेलिफोन वायर किंवा टेलिफोन केबल मधनं कोणता डेटा जातोय? अॅनालॉग डेटा. चलो अॅनालॉग डेटा इज गोईंग. चलो अॅनालॉग डेटा आला. पण अॅनालॉग डेटा कम्प्युटरमध्ये जाऊ शकतो का? नाही. आता अॅनालॉग डेटाला परत आपल्याला डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे बघा, अॅनालॉग डेटाला परत आपल्याला डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. अॅनालॉग डेटाला डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी परत आपल्याला लागेल मॉडेम. इथं पण एक मॉडेम आला. सो मॉडेम. आता कन्व्हर्जन ऑफ अॅनालॉग डेटा टू डिजिटल डेटा इज कॉल्ड एज डीमॉड्युलेशन. याला आपण काय म्हणतो? मॉडेम. कन्व्हर्जन ऑफ अॅनालॉग डेटा टू डिजिटल डेटा इज कॉल्ड एज डीमॉड्युलेशन. डीमॉड्युलेशन याला आपण काय म्हणतो रे बाबा? डीमॉड्युलेशन म्हणतो. याला आपण काय म्हणतो? डीमॉड्युलेशन. ठीक आहे. सो मॉड्युलेशन डीमॉड्युलेशन इथूनच नाव येतं मॉडेम. एमओ म्हणजे मॉड्युलेशन, डीई असं लिहितो. एमओ म्हणजे मॉड्युलेशन आणि डीईएम म्हणजे डीमॉड्युलेशन. म्हणजे इथूनच नाव येतं मॉडेम. सो मॉड्युलेशन एमओ, डीमॉड्युलेशन डीईएम. सो इथून आपलं नाव येतं मॉडेम. मॉडेम समजलं काय असतो? तो मॉडेम इज अ डिव्हाइस which is used to convert the computer digital data into analog data, and this process is called as modulation. As you all know, in the telephone lines or in the transmission media, the data cannot transfer in the digital format. The data can transfer in the analog format. So when the analog data has to get received by the computer, the analog data has to be converted back into the digital data. So the process of converting the analog data into digital data is called as demodulation. So modem is a device which performs modulation as well as demodulation. समजलं मॉडेम काय करतो? एकदम शॉर्ट अँड सिम्पल वे मध्ये तुम्हाला सांगितलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता मॉडेमचे नोट्स पण तुम्हाला माहित पाहिजे. जर माझं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला हा नोट्स काहीच नाही वाटणार. हा नोट्स तुम्हाला एकदम सोपं वाटेल. पटकन कंटाळा करू नका. किती मोठं लेक्चर झालं तरी सोडायचं नाही लेक्चरला मधूनच, पूर्ण कंप्लीट करून जागेवर उठायचं. सीएस मध्ये मार्क्स असंच भेटत नाही. मेहनत लागतो, खूप मेहनत लागतो सीएस मध्ये मार्क्स आणण्यासाठी. आणि मी तुमच्या सोबत आहे, मेहनत करतोय, तर तुम्ही पण मेहनत करा. असं नाही की बाबा हे बघा मी हे नॉनस्टॉप व्हिडिओ रेकॉर्ड करतोय बघा. असं नाही की मी व्हिडिओ मध्ये पॉज करतोय, बसतोय, आराम करतोय, नंतर रेकॉर्ड करतोय. आता आय थिंक सो 1.5 तास बहुतेक मला माहिती आहे किती टाइम झाला, पण 1 hour प्लस तर टाइम झालाय. 1 तास म्हणजे 1-1.5 तास झाला असेल. 1 hour 20 minutes काहीतरी झालं असेल. आय डोंट नो द एक्झॅक्ट टाइम, कारण कॅमेराच्या तिकडे कोण नाहीये, फक्त मीच आहे आणि मीच रेकॉर्ड करतोय. 1-1.5 तास मी बडबड करतोय, बोलतोय, हे रेकॉर्ड होतोय. ठीक आहे. तर एका फ्लो मध्ये चाललोय मी. ठीक आहे. कुठंच ब्रेक नाही, काय नाही. एकदा सुरू केलं तर संपूर्णच थांबायचं. असं मध्ये ब्रेक गेले ना तर खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होणार आणि तुमचं पण लिंक तुटणार. कधी तुमचा मूड चांगला असतो, कधी तुमचा मूड चांगला नसतो. कधी मूड चांगला असेल तर अभ्यास चांगला होतो, कुणी काय बोललं तर मूड खराब होतो, मग त्यावेळेस अभ्यास पण होत नाही. सो आता बसलेत ना, बसून कम्प्लीट करून टाकायचं. आत्ता बसणार थोडं, नंतर बसणार थोडं, असला प्रकारच नाही ठेवायचं. ठीक आहे. चलो आता मी तुम्हाला मॉडेमचं जे काय एक्सप्लेन केलं सगळं एकदा बघा बरं. कम्प्युटर स्टोअर्स डिजिटल डेटा. हा, कम्प्युटरमध्ये कोणता डेटा असतो? डिजिटल डेटा. वाईल टेलिफोन लाईन्स कॅन ट्रान्समिट ओनली द अॅनालॉग डेटा. टेलिफोन लाईन्स म्हणजे तुमचं ट्रान्समिशन मीडियम मध्ये डेटा कसं ट्रान्सफर होतो? अॅनालॉग मध्ये. आणि कम्प्युटरच्या आतमध्ये डिजिटल डेटा. मॉडेम कॅन ट्रान्समिट डिजिटल कम्प्युटर सिग्नल ओव्हर टेलिफोन लाईन्स बाय कन्वर्टिंग देम इनटू अॅनालॉग फॉर्म. सो आपले कम्प्युटर सिग्नलला अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो मॉडेम.
Converting one signal to another is called as modulation, and reconverting original signal back is called as demodulation. म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर मॉड्युलेशन, आणि दुसऱ्या फॉर्म मधून पहिल्या फॉर्म मध्ये परत रिकन्वर्ट केलं तर डिमॉड्युलेशन. ठीक आहे. कसं कन्वर्ट करतो आपण? डिजिटल टू अॅनालॉग आणि मग अॅनालॉग टू डिजिटल. सो डिजिटल टू अॅनालॉग इज कॉल्ड एज मॉड्युलेशन अँड अॅनालॉग टू डिजिटल इज कॉल्ड एज डिमॉड्युलेशन. राईट. मॉडेम इज मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. आता एवढं मोठं नाव तर नाही घेणार ना, मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन, म्हणून शॉर्ट मध्ये आपण त्याला मॉडेम असं म्हणतो. मॉडेम इज यूज टू कनेक्ट कम्प्युटर्स टू इंटरनेट, ईमेल, डेटा ट्रान्सफर ऍक्टिव्हिटीज कॅन बी परफॉर्म बाय युझिंग मॉडेम. सो मॉडेम असल्यामुळं आपलं डेटा कन्व्हर्जन मध्ये काही पुढे काही अडचण येत नाही. समजा जस्ट इमॅजिन मॉडेम नसेल तर काय होईल? तुमचं नेटवर्क किती मोठं असेल तरी डेटा ट्रान्सफर होणार नाही. सो मॉडेम तुम्हाला लागणारच. सो मॉडेम ऑफर्स लिमिटेड बँडविड्थ. याचे बँडविड्थ लिमिटेड असतात. द स्पीड ऑफ मॉडेम इज नंबर ऑफ बिट्स ट्रान्सफर्ड पर सेकंड. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता काही डिव्हाइस आहेत, हब्स. आता मला वाटतं मी तुम्हाला हब बद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे. 3 मार्क्स विचारतात. ऍक्टिव्ह हब, पॅसिव्ह हब, दोन टाईपचे हब्स असतात. हब काय असतो? दे प्रोव्हाइड सेंट्रल अटॅचमेंट पॉईंट फॉर नेटवर्क केबलिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे लॅन केबल एकच आहे, माझ्या घरी एकच प्लॅन केबल येतो, पण माझ्याकडे 50 कम्प्युटर आहेत. माझ्या कॉलेजमध्ये एकच प्लॅन केबल येतो, पण माझ्याकडे 50 कम्प्युटर आहेत लॅबमध्ये. सो मी काय करणार? हब वापरणार. सो एक इनपुट मल्टिपल आउटपुट. सो एका इनपुट मधनं मी मल्टिपल आउटपुट काढू शकतो, आणि तो मधला डिव्हाइस असतो ना, मधला डिव्हाइस, त्यालाच आपण हब म्हणतो. आपल्याकडे दोन टाईपचे हब्स असतात. एक असतो पॅसिव्ह हब आणि एक असतो ऍक्टिव्ह हब, आणि तिसरा असतो स्विचिंग हब. 3 टाईपचे हब्स असतात. ठीक आहे. सो हब्स आर ऑफ 3 टाइप्स. येस, दिस इज द इमेज ऑफ हब. यू कॅन सी द इमेज ऑफ हब ऑल्सो. ठीक आहे. फक्त 5 मिनिट्स आय थिंक सो, मला वाटतं फक्त 5 मिनिट्स लागेल असं, लक्ष द्या. ठीक आहे. हब हे बघा, इथून इनपुट येतील, इथून एक इनपुट येणार, ते एक इनपुटच्या मल्टिपल आउटपुटमध्ये कन्व्हर्जन होणार. सो बेसिकली नेटवर्कला वाढवण्यासाठी हा वापरतो आपण. ठीक आहे. नेटवर्कला एक्सटेंड करण्यासाठी आपण हा वापरतो. ठीक आहे. सो नीट लक्ष द्या. पॅसिव्ह हब इज यूज टू कंबाईन द सिग्नल्स फ्रॉम सेव्हरल नेटवर्क केबल सेगमेंट्स. दिस डू नॉट कंटेन एनी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट अँड डू नॉट प्रोसेस द डेटा सिग्नल इन एनी वे. येस, हे फक्त पॅसिव्ह हब काय करतात ना, जसं सिग्नल येतात तसंच ट्रान्समिट करतात. बस पॅसिव्ह हब, नावच सांगते पॅसिव्ह. सिग्नल आला, एक सिग्नल आला, ते एका सिग्नलला तोडलेत मल्टिपल फॉर्म्स मध्ये आणि ट्रान्सफर करतात. एक्स्ट्रा काय करतात का? याला आपण तो ऍक्टिव्ह हब. जसा सिग्नल आला त्या एकाच सिग्नलला आपण तोडून पास करतो. ठीक आहे. ऑल डिव्हाइस अटॅच टू द पॅसिव्ह हब रिसीव्ह ऑल पॅकेट्स दॅट पास थ्रू हब. सो इथून जो सिग्नल येणार तोच सिग्नल सगळीकडे पास होणार. ठीक आहे. Active hub can amplify and clean up the electronic signals. The process of cleaning up is called signal regeneration. Active hub consists of electronic components and process the data signaling. Yes. आता हा हब जर ऍक्टिव्ह हब असेल तर इथून एखादा सिग्नल आला, वीक सिग्नल, तर त्या वीक सिग्नलला आपण पुढच्या कम्प्युटरला पास करताना त्याला हाय सिग्नल करून पास करू शकतो. सो या टाईपच्या हब्सला आपण म्हणतो ऍक्टिव्ह हब. नावावरच कळतं ऍक्टिव्ह म्हणजे काय? बाहेरून समजा वीक सिग्नल आला तरी आपला हब काय करेल? त्याला ऍक्टिव्ह करून पास करणार. त्याला काय करणार? त्याला ऍक्टिव्ह करून पास करणार. आणि अजून एक असतो स्विचिंग हब. स्विचिंग हब म्हणजे काय? जिथं गरज नाहीये तिथं डेटा जाण्यापेक्षा जिथं कम्प्युटर ऑन आहे त्या कम्प्युटर जास्त स्पीड भेटणार. फॉर एक्झाम्पल इथं 1 2 3 4 4 कम्प्युटर बंद आहेत आणि 1 2 3 4 4 कम्प्युटर सुरू आहेत. मग या कम्प्युटरला जो डेटा जातो किंवा या कम्प्युटरला स्पीड जातो तो स्पीड यांना भेटणार, कारण हे बंद आहेत. यांना आपण स्विचिंग हब, यांना आपण काय म्हणतो? स्विचिंग हब. अशा आपल्याकडे 3 टाईपचे हब्स असतात. चलो नेक्स्ट तुम्हाला माहित पाहिजे रिपीटर. मग तुम्हाला सांगितलं होतं रिपीटर कुठं आलं होतं आपल्या आजच्या डिस्कशन मध्ये, आठवते? आठवा. जर एखाद्याने आन्सर दिलं, मला ऑनेस्टी बघायचं, तुमचं ऑनेस्टी किती लोक आपल्याकडे ऑनेस्ट मला बघायचंय आणि किती लोक व्हिडिओ पूर्ण करतात ते पण मला समजेल. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा बरं, कोणत्या टॉपिक वरती. कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं. जो व्हिडिओ बघतोय, खरंच जो मधून व्हिडिओ बघणार तो कमेंटच नाही करणार. जो पूर्ण व्हिडिओ बघेल त्यालाच हा आन्सर जमेल. जो स्टुडंट पूर्ण व्हिडिओ बघेल त्याला त्याचा आन्सर जमेल. माझा क्वेश्चन असा आहे की कोणत्या आजच्या टॉपिक मध्ये आपण रिपीटर हा शब्द बघितला होता? रिपीटर हा डिव्हाइस हा कुठं वापरला होता आपण? रिपीटर हा डिव्हाइस आपण कुठं वापरला होता? हा मला सांगा, रिपीटर हा डिव्हाइस आपण कुठं वापरला होता? पटकन कमेंट करून सांगायचं, म्हणजे मला समजेल किती लोक खरं हा पूर्ण व्हिडिओ बघताय. येस, द राईट आन्सर इज अॅटिन्युएशन. आठवलं का? द राईट आन्सर इज अॅटिन्युएशन. आठवलं? अॅटिन्युएशन आपण डिस्कस करताना, ठीक आहे, खूप डिस्कशन केले आज आपण. ठीक आहे. अॅटिन्युएशन कुठे अॅटिन्युएशन? हा, येस, अॅटिन्युएशन बरोबर. बघितलं रिपीटर? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, रिपीटर मगाशी सांगितलं होतं ना, लो सिग्नल्स
लो सिग्नलला हाय सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? रिपीटर्स. सो अटेन्युएशन इज द मेजर ऑफ हाऊ मच सिग्नल वीक, म्हणजे आपला सिग्नल किती लॉस झाला, एका वायर बंद आपण डेटा ट्रान्सफर करतोय पण त्या वायर बंद सिग्नल लॉस किती झाला त्यालाच आपण अटेन्युएशन म्हणतो. आणि अटेन्युएशन लाईक आपण अटेन्युएशनचं सोल्युशन काय? रिपीटर वापरणं. अटेन्युएशन सोल्युशन काय? रिपीटर वापरणं. सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर अटेन्युएशन? द सोल्युशन फॉर अटेन्युएशन इज युझिंग द रिपीटर. फक्त 2च स्लाइड राहिलेत अजून. येस. सो अच्छा, हे तुम्ही कधी ना कधी कुठं ना कुठं बघितलं असेल ना, दोन तीन बिल्डिंगच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल, 2 बिल्डिंगच्या मध्ये असं काहीतरी तुम्ही, हा पण हे केबल वायर मध्ये असतात. केबल वायर्स मध्ये आपण वापरतो. हा बघू शकता केबल वायरच्या मध्ये हा रिपीटर लावलाय. हा रिपीटर काय करतो? लो सिग्नलला हाय सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. बस एवढंच काम आहे रिपीटरचा. रिपीटर काय करतो? लो सिग्नलला हाय सिग्नल मध्ये काम करतो. बघा, वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नल मध्ये कन्वर्ट कोण करतो? रिपीटर. सो रिपीटर ऍम्प्लिफाईज म्हणजे काय? लो ला हाय मध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपण काय म्हणतो? रिपीटर. So repeater amplifies the weak signal into strong signal. The repeaters are used to extend the range of network cabling. A repeater is a network. A repeater is a network device that repeats a signal from one port to another port. Yes. एका पोर्ट पासून दुसऱ्या पोर्टला तो सिग्नलला घेऊन जातो, पण घेऊन जाताना तो वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नल करून घेऊन जातो. कसं घेऊन जातो? वीक सिग्नलला स्ट्रॉंग करून घेऊन जातो. ठीक आहे. It does not filter or interrupt. It simply regenerates the signal. This device is inexpensive and simple. हा डेटामध्ये काही छेडछाड नाही करणार. जसं डेटा होता तसंच असणार. फक्त वीक सिग्नलला हाय सिग्नल मध्ये कन्वर्ट करून आपण त्याला ट्रान्समिट करतो. बाय ऍडिंग रिपीटर वी कॅन इन्क्रीज द लेंथ ऑफ नेटवर्क. येस, आपण खूप लांब पर्यंत आपला केबल घेऊन जाऊ शकतो बाय ऍडिंग द रिपीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट एक डिव्हाइस राहतो रे, बस लास्ट एक डिव्हाइस राहतो कॉल्ड ॲज राउटर. बस लास्ट स्लाइड आहे आजचा. 14 मार्क्स असंच भेटणार नाही रे बाबा. मेहनत आहे खूप. ठीक आहे, मेहनत करावं लागेल रे खूप. ठीक आहे. आता बेसिकली हा सीन काय सांगतो तुम्हाला. राउटर काय असतो माहिती आहे का? आपला घरी तुम्ही बघित असाल ना वायफायचा राउटर. घरी तुम्ही मोस्टली बघित असाल वायफाय राउटर. आता आपल्याकडे बेसिकली लॅन नेटवर्क असतो बरोबर. लॅनला आपण वॅन मध्ये कन्वर्ट करू शकतो. लॅन म्हणजे काय असतो? लोकल एरिया नेटवर्क. त्या लोकल एरिया नेटवर्कला आपण वाईड एरिया नेटवर्क मध्ये कन्वर्ट करू शकतो. वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. आता तुमच्या वायफायच्या राउटरला बेसिकली एक लॅन वायर येतो. काय येतो? एक लॅन वायर, जो की वायर्ड नेटवर्क असतो. काय असतो? वायर्ड नेटवर्क, जो की एक वायर्ड नेटवर्क असतो. आणि तुमचा राउटर काय करतो ना, या वायर्ड सिग्नलला वायरलेस सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करतो? वायरलेस सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. आणि भरपूर सिग्नलला तो भरपूर कम्प्युटर्सला. आता हा एक राउटर वापरल्याने फायदा काय माहितीये का? माझा एक लॅन सिग्नलला मी भरपूर कम्प्युटरकडे पण देऊ शकतो आणि मी माझ्या मोबाईल फोनला पण कनेक्ट करू शकतो. सो आय कॅन यूज द इंटरनेट टू द कम्प्युटर, टू द लॅपटॉप, टू द मोबाईल फोन, टू द टीव्ही, टू द स्मार्ट वॉच. सो मल्टिपल डिव्हाइसेसला मी कनेक्ट करू शकतो टू द सेम नेटवर्क. बट सगळ्यांना मी वायरने कनेक्ट करतोय का? नाही, वायरलेस कनेक्ट करतोय. सो वायर्ड नेटवर्कला वायरलेस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला एक डिव्हाइस लागतो. त्याच डिव्हाइसला आपण राउटर असं म्हणतो. काय म्हणतो? राउटर असं म्हणतो. ठीक आहे. वायर्ड नेटवर्कला वायरलेस मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो? राउटर असं करतो. आणि हे राउटर बद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेत. राउटर आर इंटरनेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस अँड इंटरनेटवर्क मे कन्सिस्ट ऑफ 2 or more interconnected dependent network. These network can be different types. For example, they can be Ethernet म्हणजे LAN and token ring network. Each network is logical separate assigned address. ठीक आहे. Router can use network address to assign efficient delivery of messages. So राउटर काय करतो ना, लॅनचं एक मेसेज घेतो आणि सगळ्यांना पास करतो. म्हणजे वायर्ड इंटरनेटला वायरलेस इंटरनेटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम इन शॉर्ट राउटर करतो. ठीक आहे. आणि मल्टिपल डिव्हाइसला आपण कनेक्ट करू शकतो. राउटिंग म्हणजे काय? म्हणजे एका वायर्ड नेटवर्कला वायरलेस मध्ये कन्वर्ट करणं, याला आपण राउटिंग पण म्हणतो. काय म्हणतो? राउटिंग आर ऑफ 2 टाइप्स, स्टॅटिक राउटिंग अँड डायनामिक राउटिंग. Static routers do not determine path, but you need to specify them. Dynamic routers can have capacity to determine the routes also. 2 टाइपचे राउटर असतात. एक असतो स्टॅटिक राउटर, एक असतो डायनामिक राउटर. स्टॅटिक राउटरला पाथ तुम्हाला डिफाईन करावा लागेल, पण डायनामिक राउटरला पाथ ऑलरेडी माहित असेल की कुणाला डेटा ऍक्सेस करायचा आहे, कुणाला डेटा द्यायचा आहे. ठीक आहे. असं असतो आपला राउटर. अँड हिअर वी कम्प्लीट द CS2 कम्प्युटर सायन्स पार्ट 2. फुल सिलेबस completed. Full syllabus completed as per
ॲज पर HSC बोर्ड एक्झाम. ठीक आहे, मग माझं गॅरंटी तुम्हाला या प्लेलिस्ट म्हणजे हा जो प्लेलिस्ट फक्त मी CS2 मध्ये जो कोडिंग आहे ना त्याचा सेपरेट प्लेलिस्ट बनवलंय. नाहीतर आता तुम्हाला या प्लेलिस्ट मध्ये चॅप्टर 1, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 5, चॅप्टर 6 सगळं तुम्हाला एका प्लेलिस्ट मध्ये भेटतोय. पण चॅप्टर 2 साठी यू विल गेट अ सेपरेट प्लेलिस्ट. सेपरेट प्लेलिस्ट. तुम्हाला सेपरेट प्लेलिस्ट हा भेटेल. पण पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर झालाय. ठीक आहे, एवढं जरी तुम्ही करून गेलं ना माझी गॅरंटी तुम्हाला, तुम्ही 45 प्लस तरी स्कोर करू शकता आरामात. 45 to 50 पण स्कोर करू शकता जर थोडं मेहनत केलं कोडिंगमध्ये. मी पण तुम्हाला हेल्प करेल. अजून मी व्हिडिओ ऍड करेल, अजून मी व्हिडिओ टाकत राहील कोडिंगसाठी वगैरे. मी थांबणार नाही. जोपर्यंत तुमचं बोर्ड एक्झाम संपत नाही तोपर्यंत माझं एफर्ट चालू असतं सर तुमच्यासाठी. ठीक आहे, माझं फक्त एक रिक्वेस्ट आहे रे बाबा, मॅक्झिमम CS मुलांपर्यंत मला पोहोचायचं आहे. मला मॅक्झिमम CS मुलांकडे पोहोचायचं आहे. आणि मॅक्झिमम मुलांना 200 आउट ऑफ 200 अचीव्ह करायचं ड्रीम जो आहे तो पूर्ण करून द्यायचा आहे. त्यांचा पर्सेंटेज वाढवायचा आहे. आणि भरपूर मुलांना, स्टेट बोर्डच्या मुलांना किंवा HSC बोर्डच्या मुलांना मला हेल्प करायचं. तर मॅक्झिमम फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. मी हे म्हणत नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा, की तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करायचे. लाईक आणि कमेंट नाही केलं तरी चालेल, पण शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंड सोबत आणि तुमच्या CS फ्रेंड सोबत करा. नाहीतर बाकीच्यांना केलं तरी काही फायदाच नाही, कारण हा व्हिडिओ जास्त बेनिफिशियल राहील फक्त आणि फक्त तुमच्या CS फ्रेंडसाठी. असंच रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स आता मी CS1 साठी पण बनवतोय. ठीक आहे, तुम्ही मॅक्झिमम शेअर केलं मुलांकडे, मॅक्झिमम CSचे मुलं मला बघत असतील तर मला अजून मोटिवेशन भेटेल CS1 बनवण्यासाठी. एक्झामच्या आधी तुम्हाला अजून 1 शॉर्ट लेक्चर द्यायचं किंवा मी लाईव्ह जाऊन पण तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर करून देऊ शकतो. ठीक आहे, सो आय वॉन्ट टू रीच अँड आय वॉन्ट टू हेल्प पर्सनली मॅक्झिमम CS स्टुडंट्स, बिकॉज आय नो कॉलेजच्या लेवलमध्ये CS एवढं डिटेल्समध्ये कोणच घेत नाही. मुलांना खूप त्रास होतो. ऍक्च्युली मी खूप जवळून बघितले मुलांना ALP प्रोग्रामिंग मध्ये डिफिकल्टीज फेस करताना, चॅप्टर्सला समजून घेताना खूप जवळून मी मुलांना बघितलेत. आणि मला हा जो प्रॉब्लेम आहे ना मुलांचा, याचं सोल्युशन काढण्यासाठीच ऍक्च्युली मी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना फ्री, आता इथं तुम्हाला काय पे करायची गरज नाही, हा तर कम्प्लिटली फ्री आहे तुमच्यासाठी. तर सगळ्यांना प्लीज शेअर करा असं माझं रिक्वेस्ट असेल. लवकरच आपण CS1 वरती पण असं एक प्लेलिस्ट घेऊन येऊ मॅरेथॉन सिरीज म्हणून, आणि CS1 चे पण प्रत्येक चॅप्टर कंप्लीट करू, म्हणजे तुमचं 200 आउट ऑफ 200 अचीव्ह करायचं ड्रीम जो आहे तो ड्रीमला पण पूर्ण करू शकतो. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.